श्रीयुत गंगाधर टिपरे तिची भूमिका खूप प्रसिद्ध झाली. साड्या खोचून आणि कशी दिसायची म्हणजे आपल्या आया दिसतात घरी तशी दिसायची. एखादा चांगला गुरु किंवा एखादा चांगला टीचर ना तुम्हाला होल राऊंडेड एज्युकेशन. माय मदर इज अ ग्रेट स्टोरी टेलर. त्यामुळे तिने ते सगळं रचलं. ती म्हणाली की डोंगरांवर शाळा आहे, खाली नदी वाहते. माझ्या वाढदिवसाला सुव्रत आला तेव्हा लंडनमध्ये होता आणि त्याने माझ्यासाठी चिंचगुळाचं वरण आईकडून रेसिपी घेऊन वगैरे हे सगळं बनवलं होतं. मी लंडनला गेले तेव्हा मला पहिल्यांदा हे लक्षात आलं की मुंबईच्या बाहेरून येणारे माझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मुंबईत कसं वाटतं. म्हणजे मी सहज म्हणते हा अंधेरी वेस्टला ये ना, पण अंधेरी वेस्टला येण्याचं टास्क हे तिला स्वतःहून शिकावं लागतंय ना. आणि म्हणजे ते सगळं असतं ना आपलं इमॅजिनरी आर्ग्युमेंट्स की मी हे म्हणेन मी ते म्हणेन आणि तू आणि समोरच्या व्यक्तीचं पण मीच हे करत असते की ते मला हे म्हणतील मग मी हे म्हणेन. मी फोटोग्राफी शिकले. इट वॉज अ फुल फोटोग्राफी कोर्स आणि मी स्पेशलायझेशन केलं फाईन आर्ट फोटोग्राफीमध्ये. मी त्यांना म्हटलं हे खूप लवकर होतंय का माझ्या करिअरमध्ये, तर त्या म्हणाल्या फक्त तुझ्या करिअरमध्ये होईल हे, कारण भारत अजून डेव्हलप होतोय. भारतात ऑपॉर्च्युनिटीज आत्ता आहेत, ती संधी तुला मिळू शकते. परदेशी ऑलरेडी झालेलं आहे. अजूनही मी जर फिक्शन वाचणार असेल, मी युजली मागे लेखकाचं चित्र असतं बघ आणि छोटंसं बायो असतं, ते मी शेवटपर्यंत अवॉइड करते बघणं. माझी आई म्हणते की मला ना एवढंच हवंय सखी, माझी मोठी लॉटरी लागावी आणि मी संगीताला एक छान बिल्डिंगमधलं घर घेऊन देईन जिथे तिला 24 तास पाणी येईल. ते बघून मी मोठी झाली. तर मला असं वाटतं की माझ्या आसपासच्या लोकांची मी काळजी घेतली पाहिजे आणि मी घेऊ तेवढी माझ्याकडे ताकद असली पाहिजे. एवढंच हवंय मला. इनऑर्बिट मॉलमध्ये एक बाई भेटली अचानक आणि ती म्हणाली अरे मिस्री मौसी मैं लापतागंज देखती हूँ, मुझे बहुत पसंद है आपका काम. तर ती म्हणाली थैंक यू. तो आप यूपी में कहाँ से हैं? तर ती म्हणाली नाही मैं यूपी की नहीं हूँ, मैं मराठी हूँ. तर ती म्हणाली नाही. मला असं वाटतं ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या आईला आहे की मी खूप लहान होते, माझा बाबा गेला तेव्हा, आणि मला असं वाटतं की त्यानंतरचं आयुष्य कसं जगायचं हा तिचा चॉईस होता आणि तिने तर आयुष्य आनंदाने परिपूर्ण जगायचं हे ठरवलं आणि त्यामुळे माझं आयुष्य सुखकर झालं. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आज आपल्या भेटीला आपल्याबरोबर वायफळ गप्पा मारण्यासाठी आलेली आहे सखी गोखले. सखीबरोबर आपण विविध विषयावर सुंदर गप्पा मारलेल्या आहेत. सखीला आपण ॲक्टर म्हणून, एक परफॉर्मर म्हणून आपण सगळेच ओळखतो, पण तिची जी बॅकग्राऊंड आहे, एज्युकेशनल असू दे किंवा एक्सपिरियन्शियल बॅकग्राऊंड आहे, ती पण खूप जबरदस्त आहे. तिची शाळा, वाचनाबद्दल लहानपणीपासनं असलेलं तिचं प्रेम ते आत्तासुद्धा इंटॅक्ट आहे. आत्तासुद्धा ती जबरदस्त पुस्तकं सातत्याने वाचत असते. ते तिचं फोटोग्राफीमधलं फाईन आर्टचं करिअर, त्यापासून थेट लंडनला जाऊन तिने आर्ट क्युरेशन आणि एक्झिबिशन डिझाईन ह्याच्यामध्ये केलेलं तिचं उच्च शिक्षण, ह्याबद्दल आपण बोललेलो. त्याच्यातनं काय काय गोष्टी तिला शिकायला मिळाल्या, अनुभवातनं काय काय गोष्टी शिकायला मिळाल्या ह्याच्याबद्दल बोललो. आणि ते ती कसं तिच्या आत्ताच्या आयुष्यात, आत्ताच्या कलाकृतींमध्ये अप्लाय करते ह्याच्याबद्दल सुंदर गप्पा झाल्या. या सगळ्याबरोबर सखीचं तिच्या आईबरोबर म्हणजेच शुभांगी गोखले यांच्याबरोबरचं तिचं नातं, त्याच्यातनं ती काय काय शिकली, त्यांचं डायनामिक कसं आहे ह्याबद्दलसुद्धा आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. आणि ऑफकोर्स सुव्रतबद्दलही आपण या भागात बोललेलो आहोतच. असा हा खूप सुंदर, चिल, रिलॅक्स्ड आणि बरंच काय शिकवून जाणारा भाग आहे. तो तुमच्यासमोर मी लगेचच प्ले करतोय. पण तत्पूर्वी वायफळला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मंडळी पटकन सबस्क्राईब करून टाका. आपण आत्ताच 2 लक्ष हा आकडा पार केलेला आहे, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. पण जर का तुम्ही पर्सनली सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून टाका. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे आम्ही जे काही कार्यक्रम करत असतो, जे काही एपिसोड्स तुमच्यासाठी बनवत असतो सातत्याने, ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचत राहतील. गोष्ट नंबर 2 म्हणजे वायफळ पत्रव्यवहार. याला तुम्ही जर का रुजू झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ह्याच्यामार्फत आपण मराठीतून विविध विषयांवरती काय काय गोष्टी तुम्हाला ईमेल स्वरूपात पाठवत असतो. त्या मंडळाचा, त्या कोर कमिटीचा जर का तुम्हाला भाग व्हायचा असेल तर तिथे जाऊन पटकन रुजू व्हा. तिसरी गोष्ट म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा कथाकथनाचा आपला आगळा वेगळा कार्यक्रम विविध शहरात होतोय. जर का तुमच्या इथे तो होत असेल तर नक्की आम्हाला भेटायला या. आम्ही त्याचे सगळे डिटेल्स खालच्या लिंकमध्ये टाकत असतो, आपल्या इंस्टाग्रामवर टाकत असतो, तर ते बघत राहा. आणि तुमच्या इथे होत असेल तर नक्की भेटायला आम्हाला या. आणि ऑफकोर्स वायफळ दुकानही आता ॲक्टिव्ह झालेलं आहे. नवीन सवलतीच्या दरांमध्ये टी-शर्ट्स, टोट बॅग्स आणि विविध गोष्टी आपण तिथे उपलब्ध केलेल्या आहेत. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकलेली आहे, ती पण जाऊन बघू शकता. तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना
ते तुम्ही गिफ्ट करू शकता. जे वायफळ वगैरे बघतात, ज्यांना आपण सगळं काय काय करत असतो ते आवडतं, त्यांनाही तुम्ही ते पाठवू शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या वायफळ गप्पांच्या जबरदस्त भागाची विथ नन अदर दॅन सखी गोखले. लेट्स गो. सखी, वायफळवर तुझं स्वागत आहे. थँक्यू. कसं वाटतंय तुला? ॲक्च्युली मस्त वाटतंय. म्हणजे मी पाहिलं तुझे एपिसोड्स आधी आणि मला आवडतं कॅन्डिड गप्पा मारायला आणि कम्फर्टेबल काउच, मला मांडी घालून निवांत बसून. येस, तू मला छान कॉफी पाजलीस ह्याच्या आधी. सो या, आय एम हॅपी टू बी हिअर. नाईस. तू आजच्या दिवसाची सुरुवात कशी झाली होती तुझी? आज खूप हेक्टिक झाली, कारण काल रात्री नाही, मी पहाटे झोपले. सो मी 4.5 तासांच्या झोपेवर आज फुल स्पीड सकाळी धावत इथे पोहोचले. कामानिमित्त तुझं काल रात्रभर? हो, काल माझं एक फोटोशूट होतं. तर त्या निमित्ताने आम्ही लेट नाईटच ते आउटडोअर फोटोशूट करायचं होतं, त्यामुळे आम्ही रात्री साऊथ मुंबईला गेलो होतो. आणि म्हणजे टाउन खूप सुंदर असतं रात्री, त्यामुळे मजा आली, खूपच मजा आली. आणि ते करून परत यायला मात्र थोडा उशीर झाला, त्यामुळे झोपायला उशीर झाला. त्यामुळे उठून इथे मी धावत पोचले. मी पोचले, आपण सुरू करू शकतो. आणि 2 कॉफीज आहेत माझ्या आता सिस्टीम मध्ये. तुझ्यासाठी परफेक्ट मॉर्निंग रुटीन काय जे तू साध्य केलेस? असं म्हणजे परफेक्ट नाही, माझ्यासाठी माझं मॉर्निंग रुटीन खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ते नसलं तर माझा दिवस सगळा पूर्ण खराब होतो. सो आयडियली मला सकाळी उठायला आवडतं पहाटे. सो जर मला म्हणजे 6-6:30 उठले मी, तर आधी मी माझं एक ते कॉन्कॉक्शन पिते, ज्यात हळद, आलं, आवळा वगैरे असं एक कन्कॉक्शन ते पिते मी थोडंसं गरम पाण्यात. थोडंसं गरम पाण्यात. आणि त्यानंतर मग मी तूप खाते अर्धा चमचा. आणि माझे वॉलनट्स, क्रॅनबेरीज वगैरे असं काहीतरी खाते. आणि मग मला नुकतंच रिअलाईज झालं आहे की मला हाय इंटेन्सिटी व्यायाम फार म्हणजे काय म्हणतो आपण, सूट होत नाही. त्याने, कारण माझं कॉर्टिझॉल हाय आहे असं मला लक्षात आलं आहे. सो माझा स्ट्रेस खूप पटकन हे होतो. आणि हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेसमुळे ॲक्च्युली स्ट्रेस वाढतो बॉडीतला. त्यामुळे तुम्हाला जर वेट लॉस हा तुमचा गोल असेल तर तो काहीच होत नाही, कारण तो स्ट्रेस हॉर्मोन ते अडवतं. बरोबर. केलेली मेहनत पूर्ण नील होऊन जाते त्याच्यात. हो, कारण त्यांना म्हणजे तुमच्या बॉडीला वाटतं की तुम्ही फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशनमध्ये आहात. सो इट डझंट लेट इट अफेक्ट यू ॲट ऑल द एक्सरसाइज. त्यामुळे मी ते बंद केलं. आणि सो जिमला जाणं आणि मला वेट्स वगैरे खूप आवडतात, पण मी ते बंद केलं. आणि मी आता एक मोबिलिटी एक्सरसाइजेसवर शिफ्ट झाली आहे. सो हेड टू टो सगळे जॉईंट्स आणि हे सगळं एकदा त्याला मोबाईल करायचं बेसिकली. किंवा मग सूर्यनमस्कार वगैरे असं मला ते खूप आवडतं सुद्धा. आणि सो एक 30-35 सूर्यनमस्कार घालायचे. आणि मग त्यानंतर म्हणजे काही तुमचं हाय प्रोटीन जे काही असेल तर मग एखाद 2 अंडी. आणि मग त्यानंतर कॉफी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे सकाळची. फक्त मला हे लक्षात आलं की उठल्या मी जी ब्लॅक कॉफी पित होते ती खूप घातक होती माझ्या शरीरासाठी. त्यामुळे ती बंद केली. आता काही एक अन्न गेलं पोटात की त्यानंतर स्पाइक होत नाही. स्पाइक होत नाही ॲक्च्युली. सो या अशी तुझे असे चांगली शांत सुरुवात. आणि मला या सगळ्यात कोणाशी संवाद साधायला अजिबात आवडत नाही. म्हणजे मला अजिबातच आवडत नाही सकाळी बोलायला. मला ती लोकच कळत नाही जी सकाळीशी गुड मॉर्निंग अशी उठतात. मला असं होतं मला नाही. म्हणजे मी ॲक्च्युली माईम करते. सो मी सुरतला आता माझं माईम अख्खं कळतं. म्हणजे मी त्याला असं म्हणते अच्छा तिथे जाऊन मग नंतर तुझे ओके ठीक आहे चालेल असा बोलतो आम्ही संवाद. त्याला सवय झाली आता. पण मला शांत सकाळ आवडते माझी. आणि मग सो कुठेही बाहेर जायच्या आधी सुद्धा 1 तासभर तरी स्वतःचा आरामात 10 मिनिटं तुम्हाला मिळाली पाहिजेत कुठेही जायच्या आधी. धावत निघाले की माझा दिवस खराब जातो. त्यामुळे हे तू जाणलंय स्वतःबद्दल. हो, आणि खूप वर्षांनी म्हणजे ते असं फायनली मला कळलंय की हे परफेक्ट. तू जर्नलिंग वगैरे करतेस का? लिहितेस वगैरे काय? नाही ना, आम्हाला खूप करायची इच्छा आहे आणि आहेत माझ्याकडे. म्हणजे आपण ते खूप एक्साइटमेंटमध्ये घेतो ना. आणि स्पेशली न्यू इयरला घेतो आपण. 31 तारखेला वगैरे मी खूप एक्साइटमेंटमध्ये ते सगळं भरते, माझे गोल्स आणि असं सगळं. आणि ॲक्च्युली 3 तारखेपर्यंत ते लास्ट होतं. मला जर्नलिंगची अजिबातच सवय नाही आहे. पण मला एक राऊंड अप घ्यायची सवय स्वतःबरोबरच. सो मी झोपताना आडवी पडले की मी जस्ट
शांत माझ्या पाठीवर पडते आणि एक दिवस कसा गेला, काय काय झालं ह्याचं एक रिकॅप स्वतःसाठी, आणि उद्या काय असणार आहे आणि काय, मग ॲफर्मेशन्स, मग तुला काय गोल्स आहे त्याचा विचार करून मग शांत झोप लागते. तसं तू त्या पद्धतीने तू सो आय थिंक मी जस्ट म्हणणार माइंड जर्नलिंग करतेस. नाईस. तुला वाचायला आवडतं पुस्तक वगैरे? भयंकर. कोणत्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात तुला? सो मी मोठी होत असताना अर्थात मी फिक्शन वाचायचे खूप, आणि मला असं वाटायचं की मला फिक्शनच आवडतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे गेले 7-8 वर्ष आय थिंक, मी थोडीशी नॉन फिक्शनकडे पण वळले, आणि मला खूप मजा येते ॲक्च्युली नॉन फिक्शन वाचायला. एस्पेशली फिमेल रायटर्सचं लेखन जे असेल ना ते वाचायला मला आपोआपच वळले मी तिथे, असं काही ठरवून नाही झालं. पण सो एन्जॉय बोथ फिक्शन नॉन फिक्शन. आता रिसेंटली काही मागच्या 1-2 वर्षात असं वाचलेलं पुस्तक जे तुला खूप आवडलं असं कोणतं तुला? किंवा मी ॲक्च्युली 2 महिन्यांपूर्वी एक वाचलं, इट्स कॉल्ड जस्ट किड्स बाय पॅटी स्मिथ. ओके. इनक्रेडिबल रायटिंग आहे. म्हणजे मी इंग्रजी जास्त वाचते कारण माझं शिक्षण इंग्रजीत झालं, त्यामुळे मला पटपट वाचता येतं इंग्रजीत, आणि माझा स्पीड खूप आहे इंग्रजीत वाचायचं. सो आय टेक म्हणजे अ वीक टू फिनिश अ बुक. त्यामुळे आणि खूप आवडलं तर 1-2 दिवस. पण मराठी वाचायला मला खूप वेळ लागतो. आवड आहे पण वेळ लागत असल्यामुळे मला तेवढा पेशन्स नाही आहे त्या बाबतीत. सो म्हणजे वाचली आहे ती मग आईने वाचून दाखवलेली किंवा शेअर्ड रिडिंग एक्सपिरियन्सेस असं असतं तसं. तर पॅटी स्मिथचं जस्ट किड्स फिनॉमिनल रायटिंग आहे. तिने तिच्या एका मित्राबद्दल लिहिलं आहे, आणि मला असं वाटतं की हार्टफेल्ट रायटिंग असतं ना ॲक्च्युली. म्हणजे तिने प्रसंगच सांगितले आहेत, पण देर इज म्हणजे प्रोज हॅज अ सर्टन सॉर्ट ऑफ पोएट्री टू इट. म्हणजे ते इट फ्लोज. तर ते मला खूप आवडलं तिचं ते. आणि मी मिसप्रनाऊन्स करत असेन पण अलेन दे बॉटॉनचं रोमॅन्टिक मुव्हमेंट आत्ता मी वाचलं. खूपच मस्त पुस्तक आहे. म्हणजे आत्ताच्या नाही, नात्यांविषयी, प्रेमाविषयी त्याचा जो फिलॉसॉफिकल आणि इंटरनल आउटलुक आहे ना, तो मला खूप आवडला. आणि मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे ते वाचणं. महत्त्वाचं म्हणजे त्याने एक तुमचं पर्स्पेक्टिव्ह थोडं अजून एक्सपॅन्ड होतं असं मला वाटतं. तर त्याचं ते पुस्तक खूप आवडलं मला. आणि मी 7 वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचलं. खूप साधं सोपं पुस्तक आहे. दलाई लामाज कॅट नावाचं. डेव्हिड मिची नावाचा लेखक आहे, त्यांनी लिहिलं आहे. दलाई लामांची फिलॉसॉफी एका मांजरीच्या नजरेत नाही, त्यांची मांजर आहे ती. आणि म्हणजे खूप साधं आहे रे ते पुस्तक. काहीच त्यात म्हणजे अवघड काही भाषा वापरलेली नाही आहे, काही असं काही नाही आहे, कॉन्सेप्ट नाही आहे, आणि फिलॉसॉफी आहे. म्हणजे पण इतकं मी एका दिवसात 3 पुस्तकं आहेत, आणि मी काही दिवसांपूर्वी लक्षात आलं माझ्या 4 आहेत ॲक्च्युली. सो 3 मी बॅक टू बॅक वाचली, आणि मी ते म्हणजे एक दिवसात वाचली, इतकी मी ऑब्सेस झाले त्याबद्दल. आणि 4थं मला लाईक 4 दिवसांपूर्वी सापडलं, आणि मी इतकी एक्साइट झालं. सो मी आत्ता ते वाचते आहे. पण सो पहिलं आहे दलाई लामाज कॅट, दुसरं आहे आय थिंक द पॉवर ऑफ म्याऊ अँड दी आर्ट ऑफ पर्रिंग. आणि खूपच मस्त आहेत. आणि मला असं वाटतं की ते माझं बुद्धिस्ट फिलॉसॉफीचं इंट्रोडक्शन होतं, अभ्यास करण्याचं. बरोबर. आणि त्याने मला ना खूप क्रुशल काळात मदत केली. मी TV करत होते तेव्हा, आणि पहिल्यांदाच मी TV करत होते, त्यामुळे मला त्या कामाची सवय नव्हती. म्हणजे त्याचं वर्किंग आवर्स आपण जे म्हणतो ते 13 तास मिनिमम असतात, आणि त्यात तेव्हा माझ्या पात्राचं काम खूप होतं. त्यामुळे मी प्रत्येक सीनमध्ये, प्रत्येक शॉटमध्ये असायचे, आणि फिजिकली मेंटली दमाला झालं होतं खूप, आणि कळत नव्हतं की. आणि मी खूप लहानही होते, मी 21 वर्षांची होते, त्यामुळे आय वॉज नॅव्हिगेटिंग लाईफ. तर तेव्हा मला ते पुस्तक मिळालं, आणि मला खूप मदत झाली त्या पुस्तकाची. सो मी सगळ्यांना रेकमेंड करते. मी काही लोकांना विकत घेऊन दिलं आहे की प्लीज यू मस्ट रीड इट. सो ते एक नक्की आहे. आपण जी आत्ता बोललोय त्यांचं आपण नावं खालती टाकून ठेवूया, म्हणजे कोणाला एक्सप्लोअर करायचं असतं ते. आत्ता तू जो मुद्दा म्हणालीस ना की आपल्याला आयुष्य चालू असतं आणि त्यावेळी एखादं पुस्तक सापडतं आणि ते त्या क्षणासाठीच बनलंय असं वाटतं, आणि ते किती सुंदर फिलिंग. म्हणजे हे मला आज सकाळी झालेलं ऍक्च्युअली. मी पुस्तके वाचत होतो उठल्यावर, आणि मी म्हटलं रे की हेच मी मागच्या आठवड्यात सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय, आणि हे समोर मांडलंय या व्यक्तीने, आणि ते किती छान असतं फिलिंग. पण कलेचं तसंच असतं ना,
कलेचं, लिटरेचरचं मला असं वाटतं, किंवा संगीताचं मला खूप मजा वाटते की त्याचं म्हणजे का आपण त्याच्याकडे ओढले जातो ते त्यामुळेच असतं की काहीतरी आपलं रिफ्लेक्शन, आर्ट इमिटेट्स लाईफ आपण जे म्हणतो ते आपलं काहीतरी त्यात दिसू लागतं आपल्याला, आणि किंवा असं वाटतं की हे आपल्याबद्दल आहे. आणि ती म्हणजे कुठल्याही कलेची ती ताकद आहे, मला असं वाटतं की ते मिरर करता येतं त्यांना. मी एक मध्यंतरी म्हणजे एक दास्तानगोई परफॉर्मन्स आहे जो डुबा सो पार नावाचं, ते पाहिलं आणि मी ते 2दा पाहिलं. आणि मी पहिल्यांदा ते बघताना ना सुफी गाणी, अमीर खुसरूंच्या आयुष्याची दास्तानगोई आहे, खूप सुंदर परफॉर्म करतात ते, आणि काहीच नाही आहे म्हणजे असं बैठकीसारखं परफॉर्म करतात. आणि मी पहिल्या रांगेत जाऊन बसले, पृथ्वी थिएटरला होतं, पृथ्वी थिएटर इंटिमेट आहे, भयंकर. सो मी पहिल्या रांगेत कोपऱ्यात होते आणि माझे मित्र पण आहेत त्या ह्याच्या. सो त्यांनी असं एक म्हणजे असं एक असतं ना की अरे आलीस असं एक. आणि माझा लहानपणीचा एक मित्र माझ्या शेजारी बसला होता, आम्ही दोघं गेलो होतो. आणि ते बघता ना मला कळलंही नाही, मी इतकी रडू लागले. आणि त्या अख्ख्या परफॉर्मन्समध्ये मी कॉन्स्टंटली रडत होते. आणि मला असं वाटलं माझ्या मित्राला किती एम्बॅरेसिंग झालं असेल हे, कारण पहिल्या रांगेत बसून अशी एवढी मी त्याच्याकडे असं हळूच पाहिलं तर तेवढाच तोही रडत होता. त्यामुळे पण ते इतकं काहीतरी मला म्हणजे असं मनाला असं भिडलं ना ते द साऊंड ऑफ दॅट म्युझिक, त्या टाळ्या. तर मी सगळ्यांना, माझ्या आईला, सुब्रतला, सगळ्यांना घेऊन गेले पुढच्या वेळेला, आणि तेवढीच मी दुसऱ्या यालाही रडले. आणि मी हा विचार करत होते की हे संगीत खरं तर माझ्या आयुष्याचा एवढा असा भाग नाही आहे. कारण मी वाढले ती ॲक्च्युली वेस्टर्न पॉप, वेस्टर्न रॉकवर वाढले. त्यानंतर मराठी संगीत अर्थात होतं, आपलं नाट्यसंगीत हे सगळं होतंच, पण असं हे सुफी संगीत किंवा या प्रकारचं संगीत माझ्या आयुष्यात एवढं नव्हतं. पण काहीतरी इतकं असं वाटलं ना की हे आहे, हे काहीतरी कनेक्शन आहे. इट वॉज ब्युटिफुल. कमाल. कारण आय थिंक म्हणजे जगात कुठेही जा आणि तिकडे पण त्यांना सेमच पॅलेट दिलेलं असतं. म्हणजे जसे 7 सूर त्यांना सेमच असतात, आपल्या इथे पण सेम असतात. मांडायची पद्धत वेगळी आहे किंवा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे. पण जेव्हा आपण हे परफॉर्मन्स बघतो, विचार जसं तू म्हणालीस की आपल्या सवयीचं नाही आहे की मी सुफी काय एक्सप्लोअर केलेलं नाही, पण असं कुठल्याही भागातलं जेव्हा त्याचं ऑनेस्टी त्याच्यातनं जेव्हा येते ना, ती वेगळ्या प्रकारे हिट होते आणि ते खूप प्युअर आहे. आम्ही या कन्क्लुजनला पोचलो होतो एकदा रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये लंडनमध्ये. मी आणि सुब्रतने एक कॉन्सर्ट पाहिली होती. म्हणजे आम्हाला मिळालं तिथे जायला. माझ्या मैत्रिणी मिळणं सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे. ऍक्च्युली माझी मैत्रीण आहे जिचंही नाव सखीच आहे, ती लंडनमध्ये होती आणि तिने आम्हाला ती सोयासमध्ये शिकत होती. सो तिला काही डिस्काउंट्स मिळायचे किंवा असं मिळायचं, त्यातनं तिला 2 तिकीटं मिळाली होती एका कॉन्सर्टला जायची रॉयल अल्बर्ट हॉलला. आणि आम्ही तिला भेटलो आणि आमचं नुकतंच लग्न झालं होतं. सो तिने आम्हाला वेडिंग गिफ्ट म्हणून आम्हाला ती 2 तिकीटं दिली आणि आम्ही खूप एक्साईट होऊन गेलो आणि असं सगळं. आणि ते असंच झालं आमच्याबरोबर की इन्स्ट्रुमेंटल होतं ते सगळं, त्यात असं काही वाक्य, काही लिरिक्स नव्हते, काहीच नव्हते. पण वी वर सो मूव्ड ना बाय इट. आणि आम्हाला नंतर आम्ही हेच बोलत होतो की काय आहे ना संगीतात, किती युनिव्हर्सल पॉवर आहे. आणि मे बी इट्स ऑल जस्ट मॅथमॅटिक्स, फ्रिक्वेन्सीज आणि ते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. एका पॉईंट नंतर ते तेच आहे, ते इट्स सायन्स. आणि त्यामुळे पण ते किती युनिव्हर्सली कनेक्ट करतं आपल्या सगळ्यांना. सो ते तू आता म्हणालास तर जस्ट ॲडिंग टू दॅट पॉईंट. आणि त्यामुळे आपल्याला ती माणसं वेगळ्या प्रांतातली असते तरी ती वाटतात की आपल्यासारखीच माणसं. हो, जस्ट ब्रेक्स ती मधले जे काही आपण एक लेअर ठेवतो. त्यामुळे म्युझिक कमाल आहे. सुंदरच मुद्दा तू इथे मांडलेला. तसं जॅझ म्युझिकचं मला फार टेक्निकल कळत नाही, पण म्हटलं हे छान आहे. सिनात्रा वाजवला की मी असं माझं शरीर असं आपोआप स्वे होऊ लागतं. किंवा मी जस्ट रिसेंटली लिंडा रॉनस्टॅड नावाच्या एका आर्टिस्टला डिस्कवर केलं. आणि ते मी कसं म्हणजे नेटफ्लिक्सची एक सिरीज मी बघत होते, त्यात ते वाजत होतं. मी शॅझम केलं की हे काय वाजतंय. आणि देन आय फाउंड हर. आणि मी त्या ह्याच्यात गेले रॅबिट होलमध्ये पूर्ण. आणि ती गाऊ लागली ना की मला असं वाटतं ओके. आणि मी अशी काही खूप जॅझ फॅन नाही आहे म्हणजे, किंवा पण आता मला असं वाटतं की आय एम डिस्कवरिंग दिस. आणि तो अनुभव घेणं प्रत्येकाचं पर्सनल आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं खूप ज्ञान असलं पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला त्याच्यातला काय भाग भावतो हे तुमचं एकदम पर्सनल गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं जर का लाईव्हचे एक्सपिरियन्सेस झाले, त्याला जर का थोडीशी एखादी स्टोरी कनेक्ट झाली ना, जसं तू म्हणालीस तू लहानपणीचा तुझ्या मित्राबरोबर पृथ्वीला गेलेलीस आणि मग तिथे झालं आणि मग नंतर बाकीच्यांना पण घेऊन गेलीस,
त्या स्टोरीमुळे तो अनुभव पण जास्त काळ टिकतो असं मला वाटतं. कारण आपल्याला बरेच अनुभव येत असतात पण ते जातात, विसरून जातो आपण बरेचदा. पण आता हा रॉयल अल्बर्ट हॉलचा स्पेशल अनुभव आहे, पण त्याला ते तुझ्या मैत्रिणी तिकीट देणं, मग तुम्हाला ते जायला मिळणं, त्या स्टोरीमुळे आय थिंक तो कसं लोणचं कसं जास्त वेळ राहू शकतो तसं प्रिझर्वेटिव्ह ऍक्च्युअली नाही चांगला पटकन टी शर्ट वर टाकून प्रिझर्वेटिव्ह सारखा. रे छान, काय झोन पकडला, फारच मस्त आर्ट. कारण त्याला एक कारणही, आपण त्या विषयाकडे येऊच. पण तू लहानपणी काय कसं होतं शाळेत? तू अभ्यास करायला आवडायचा की तुला ऍक्टिव्हिटीज करायला आवडायचं की कसं तुझं लहानपण होतं? मी मी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. कोएड बोर्डिंग स्कूल होतं. पण कुणीकडे होतं ते? सो पुणे आणि नाशिकच्या मध्ये राजगुरुनगर येतं. आणि राजगुरुनगरचं वाडा नावाचं गाव आहे, तिथे म्हणजे सह्याद्री स्कूल आहे माझ्या शाळेचं नाव. सो सह्याद्री डोंगरांच्या रेंजेसमध्ये आहे ते. त्यातले 3 डोंगर आहेत, तिवई हिल्स म्हणतात त्याला. आणि त्या 3 डोंगरांवरती शाळा आहे. आणि म्हणजे मी मुंबईच्या शाळेत होते काही वर्ष, बॉम्बे केम्ब्रिजला. आणि तिथे मी मात्र म्हणजे काहीच केलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की मला काहीच कळायचं नाही. मी खूप डिसअसोसिएट व्हायचे. मला असं वाटतं, मला आठवतही नाही आहेत. मला खरं तर सांगू का, मला आठवणी पण अशा आहेत की रिसेसमध्ये ही मजा केली होती कधीतरी, अभ्यास सोडून सगळ्या आहेत. आणि मला माझ्या आईचे मित्र आहेत, माझ्या आईबाबांचे, सुभाष अवचट नावाचे, जे पेंटर आहेत. आणि तर त्यांना माहीत होतं जेव्हा सह्याद्री स्कूल हे झाली, ते तिथे गेले होते पण त्यांच्या पहिल्या फाउंडेशन डेला आणि असं सगळं. तर ते परत आले आणि त्यांनी आईला सांगितलं होतं की सखीला पाठव, शहराबाहेर पाठव आणि तिथे पाठव, खूप सुंदर आहे ते वगैरे. सो तिने मला, मग मी थोडी मोठी झाली, ते 4थीपासून ती शाळा आहे. सो तिने मला सांगितलं की असं असं आहे. आणि पण माय मदर इज अ ग्रेट स्टोरी टेलर, त्यामुळे तिने ते सगळं रचलं. म्हणजे ती म्हणाली की डोंगरांवर शाळा आहे, खाली नदी वाहते, तुला खेळायला खूप जागा आहे, मित्रमैत्रिणी असणार आहे, त्यांच्याबरोबर तू राहणार आहेस, युनिफॉर्म्स नाही आहेत. आणि मला असं झालं की, कारण मी ते खूप जड दप्तर घेऊन शाळेत जायचे आणि मी अकॅडमिकली इन्क्लाइंड नव्हते. त्यामुळे मला त्या कशाचीच मजा यायची नाही रे. म्हणजे माझ्या बरोबरच्या मुली 15 मिनटं जास्त मिळावीत म्हणून बस न घेता रिक्षाने शाळेला त्यांची आई त्यांना घेऊन यायची की त्यांना ती 15 मिनटं अभ्यासाची मिळावी. आणि मला काहीच, मी काय करत होते मला बेसिक इंग्रजी आर्ट्स वगैरे यात रस होता, पण बाकी काही कळत नव्हतं. सो तेव्हा तिने ते सांगितलं तर मला असं वाटलं होतं येस, मला इथे जायचं. हां. सो पहिल्या वर्षी आम्ही वर टू लेट टू कॉल, दुसऱ्या वर्षी वेटिंग लिस्टमध्ये होतो. आणि मी असं दोन्ही वेळेला खूप रडले की मला जायचं तर डोंगरावरच्या शाळेत जायचं, डोंगरावरची शाळा. आणि मग 6वीत माझा ॲडमिशनसाठी फोन आला की इंटरव्ह्यू. सो इंटरव्ह्यू होतात ते मुलांचे आणि पालकांचे, दोघांचे इंटरव्ह्यूज घेतात. आणि आम्ही तिथे गेलो आणि त्यांचं एक सिनियर ऑडिटोरियम सारखं आहे, मोठी ओपन स्पेस आहे, अशी मोठा हॉल आहे. तिथे गेलो आणि अशा मॅट्स टाकलेल्या आहेत बॅम्बूच्या आणि असं सगळं. आणि आम्ही आणि 2-3 अजून लोकं होती माझ्याबरोबर. आणि मग ते म्हणाले की इथे येऊन तुम्ही बसा. एक छोटीशी गादी घातली होती, छोटं टेबल होतं. आणि ते म्हणाले की इथे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि असं सगळं. आणि आईने मला असं नीट, तू काळजी करू नको, हे ते असं सगळं प्रिपेअर करून पाठवलं होतं. आणि मी खूप भयंकर इंट्रोवर्टेड चाइल्ड होते. म्हणजे आता मी ॲम्बिवर्ट आहे, ते थोडीशी तिथून बाहेर निघाली आहे, पण मी खूपच शाय होते. त्यामुळे मी अशी खूप घाबरून बसले होते. आणि एक कोणीतरी आलं, अशा ताईसारख्या कोणीतरी होत्या, आणि त्या बसल्या, त्या म्हणाल्या ठीक आहेस का, काही हवं आहे का? हां नाही. मग त्या म्हणाल्या की मग कुठून आली आहेस, मग मुंबईवरून काय करायला आवडतं. याच्यात तर त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या, ते गेल्या. आणि असं की आता इंटरव्ह्यू सुरू होईल वगैरे. तर त्या प्रिन्सिपल होत्या आणि तोच इंटरव्ह्यू, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला माझा. आणि इट वॉज ब्युटिफुल. आता मला असं वाटतं किती सुंदर होतं ते, की त्यांनी मला एका क्षणासाठी, ही आता तुझी परीक्षा आहे, ही काही कॉन्व्हर्सेशन झालं त्यांच्याबरोबर. आईच्या ह्याच्यात मात्र ते अजून थोडंसं ग्रिलिंग झालं, कारण ते काय करतात, ते तपासतात की नक्की काय कारण आहे तुम्ही मुलांना इथे पाठवायचं. बरोबर. आणि त्याच्या मागे चांगला हेतू असला पाहिजे, त्यांच्या भल्यासाठी असलं पाहिजे. सो ते, आणि ते मला असं वाटतं की गरजेचं आहे तसं तपासून बघणं. सो तिचा इंटरव्ह्यू झाला आणि मला ॲडमिशन मिळाली. आणि मी अशी नाचत खेळत आम्ही आलो. मला आई सांगते की मला आठवत नाही, पण आम्ही पोचलो त्या दिवशी फुटबॉल मॅच होती सिनियर्सची. तर आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की फ्रेशर्सने सगळं बाय बाय म्हणा आई बाबांना आणि मग ग्राउंडवर या.
तर मी अशी हे झाले होते की मला जायचं, मला तू जा आता की हां झालं आपलं म्हणजे. सो खूप हार्टब्रेकिंग असणार आहे तिच्यासाठी, पण माझी आजी आणि ती आले होते मला सोडायला. आणि मग नंतर मी खूप हे केलंच की 2 महिने मला तू इथे का सोडून गेलीस, मला घरी यायचं आहे वगैरे हे सगळं. आणि माझे आजोबा आमच्याबरोबर राहायचे. बाबा गेल्यानंतर ते मुंबईला आले आईला सपोर्ट म्हणून. तर त्यांनी म्हणे एक बॅग पॅक करून ठेवलेली होती की कधीही ज्या क्षणी वाटेल नाही तिला परत यायचं आहे. सो मी अशी खूप दर्दी पत्र लिहिली 2 महिने आईला. कारण अकस्टम होईपर्यंत असं त्याचा लोड येतो त्या सगळ्याचा. तर ते केलं. आणि मग आई आली 2 महिन्यानंतर. आम्हाला एक तुम्हाला म्हणजे पालकांना येता यायचं, तिथे गेस्ट हाऊसेस असायचे, सो यू कॅन व्हिजिट चिल्ड्रन. तर ती आली आणि ती मला म्हणाली की डॅडी म्हणाले, माझ्या आजोबांना डॅडी म्हणायचं सगळे. डॅडी म्हणालेत की तुला जेव्हा घरी यायचं आहे आपण जाऊ शकतो, त्यामुळे तुला आता असं वाटत असेल की नाही मला हे आवडत आहे तर आपण जाऊया घरी. तर मी म्हटलं मी कुठं नाही जाणार आहे. इट टूक 2 months आणि मग पूर्ण सेट. आणि मला असं वाटतं माझ्या आईने माझ्यासाठी घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप माझ्यासाठी योग्य निर्णय होता मी तिथे गेले ते. कारण वेगवेगळ्या स्तरातली मुलं, वेगवेगळ्या देशातल्या कोपऱ्यातली मुलं, परदेशातली मुलं, अशी सगळी एका त्या आम्ही भूमीत होतो. आणि 300 लोक होती रे तिथे, म्हणजे स्टुडंट्स आणि स्टाफ इन्क्लूड करून. आम्ही आमच्या टीचर्सना अक्का सर असं म्हणायचो. आम्हाला युनिफॉर्म्स नव्हते, कधीच नव्हते. एक ड्रेस कोड होता, तो फॉलो करायचा, पण युनिफॉर्म्स नव्हते. सगळ्या प्रकारचे खेळ खेळलो, म्हणजे बेसबॉल सुद्धा खेळले रे मी तिथे. म्हणजे बिझार आहे ते, पण ते पण. आणि शिक्षण पण असं ही क्लासरूम, ही तुमची टेक्स्टबुक, हे तुम्हाला पाठ करायचं, हे करायचं असं नव्हतं. एकतर ICSE बोर्ड होता, सो थोडासा जास्त लिनियंट आहे. आणि कुठेही व्हायचा वर्ग, म्हणजे झाडाखाली आज वर्ग आहे, आज थोडंसं दूर जाऊन तिथे ग्राउंडवर वर्ग घेतला आहे. आमच्या लॅब्स होत्या व्यवस्थित, बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स. एक आर्ट रूम होती अख्खी, ज्यात पॉटरी, कार्पेंट्री, विविंग, पेंटिंग, स्टिल लाईफ, बाटिक, म्हणजे सगळं शिकलो आम्ही. AV रूम होती. आम्ही दर संडेजना अख्खी शाळा मिळून एक ज्युनियर्स आणि सिनियरसाठी 2 वेगवेगळ्या फिल्म्स दाखवल्या जायच्या. वर्ल्ड सिनेमा दाखवला जायचा. म्हणजे तसं कमर्शियल सिनेमा मी खूप कमी बघितला, पण तर ते दाखवलं जायचं. सो किंवा ऑलिम्पिक्स असेल तर ऑलिम्पिक स्क्रीन व्हायचे, फुटबॉल मॅचेस स्क्रीन व्हायचे. सो अशा प्रकारची ती शाळा होती. सो तिथे ना अभ्यासाचा कधीच लोड आला नाही, कारण परीक्षा नव्हत्या. आम्हाला 9वीत परीक्षा होती, कारण आम्हाला 10वीचा बोर्डची एक्झाम खूप अंगावर येऊ नये म्हणून, किंवा त्याची भीती वाटू नये म्हणून मॉक एक्झाम म्हणायचो आम्ही त्याला. एक्झॅक्टली 10वीची बोर्डाची परीक्षा कशी असेल ती रेप्लिकेट केली जायची 9वीच्या परीक्षेला. सो तुम्ही तसे बसणार, एक इन्व्हिजिलेटर फिरणार, तर ते सगळं ॲटमॉस्फिअर ते रिक्रिएट करायचे. सो आम्हाला त्याची सवय व्हावी म्हणून. तर आम्हाला परीक्षा म्हणजे ग्रेडिंग असायचं आम्हाला, पण असं कोणी फेल झालं एक क्लास मागेच राहिलंय असं नव्हतं. कारण तुम्ही तुमच्या फक्त मार्कांवरनं जज नाही केलं जायचं. कारण काही लोकांना काय म्हणतो आपण, स्पोर्ट्समध्ये गती होती, कलेत गती होती. सो ते पण सगळं कन्सिडर केलं जायचं. होल राऊंडेड एज्युकेशन होतं. आम्हाला काउन्सिलिंग असायचं. सो असं वाटलं की काही म्हणजे काय म्हणतो आपण, काही मुलांना गरज आहे एक्सटर्नल अजून सपोर्टची, तर त्यांच्यासाठी काउन्सिलर यायची, सेशन्स व्हायचे. किंवा आम्हाला आमच्या डिस्लेक्सियाच्या परीक्षा म्हणजे टेस्टिंग व्हायचं. सो टीचर्स आयडेंटिफाय करायचे की ओके या मुलांना ह्यात काहीतरी चॅलेंजेस येत आहेत, सो त्यांना टेस्टसाठी पाठवा. सो त्या लोकांना आयडेंटिफाय करून टेस्ट घेतल्या जायच्या. किंवा तुम्हाला वाटत असेल की नाही मला हे खूप अवघड जात आहे, मग मी टेस्ट करू का, तर तुम्हाला ती मुभा होती. आणि मग काही मुलांना डिस्लेक्सिया डिटेक्ट झालेला होता, सो त्यांच्या बोर्डाच्या परीक्षा वेगळ्या असायच्या, म्हणजे त्यांचे पेपर्स वेगळे असायचे. पेपर्स इन द सेन्स त्यांचं ग्रेडिंग वेगळं व्हायचं. त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक्सवरनं किंवा सेंटेन्स फॉर्मेशनवरनं त्यांना मार्क्स म्हणजे ते हे केले जायचे, वगळले जायचे. सो तर त्यामुळे ते ॲडव्हान्टेजेस होते
आम्हाला डेंटल ट्रिप्स ब्रेसेस होते मला शाळेत. आम्ही सगळे एका गाडीत बसायचो, म्हणजे बॅचेसमध्ये आम्हाला पुण्याला घेऊन गेलं जायचं. तिथे कॅम्पात एक डॉक्टर होते प्रेमनंदा नावाचे, ते आमचे सगळ्यांचे ट्रीटमेंट, सह्याद्रीमधल्या सगळ्या मुलांचे तिथे ट्रीटमेंट व्हायची. परत संध्याकाळी गाडीत बसायचं, शाळेला यायचं. सो ट्रेक्स व्हायचे. रेक्रिएशनचा भाग हा ट्रेक्स होता. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या आजूबाजू आणि सहज होतं रे, की आमच्या समोर एक शंभू हिल नावाचं एक हिल होतं, ज्यावर एक मंदिर होतं खूप सुंदर. आणि सो असं झालं की आपल्याला अचानक 2 दिवस सुट्टी मिळाली आहे काही कारणामुळे, सर शंभू हिल चढून येऊ. सो आम्ही आमच्याबरोबर कोणीतरी यायचं, आमचे सर अक्का, खाली उतरायचं, आपलं डोंगर चालत जायचं, वरचा डोंगर चढायचा, मंदिरात थोडंसं निवांत बसायचं, परत खाली उतरायचं, वर यायचं. इट वॉज अ व्हेरी रेग्युलर पार्ट ऑफ आर डे. कधी कधी लाईट्स जायचे तेव्हा आमचे एक सर होते, ते आम्हाला सगळ्यांना बाहेर बोलवायचे डॉमेट्रीजमधनं रात्री. म्हणजे इट वॉज अन एक्साइटिंग टाईम की डिनर वगैरे झाल्यानंतर 9 नंतर काही तसं 10 वाजता झोपायचं बेसिकली. सो ते आम्हाला मग बोलवायचे बाहेर आणि आम्ही सगळे मिळून आमचा डोंगर उतरायचो आणि अंधारात, म्हणजे आमचा टॉर्च वगैरे घेऊन आम्ही सगळे जायचो. आणि समोरचं थोडंसं अजून एक डोंगर होतं, ह्याच्यावर सगळ्यांनी आम्ही असे चढायचो आणि थोडे स्प्रेड आउट व्हायचो आणि फक्त असं पडून आम्ही तारे बघायचो, मग त्याच्याबद्दल बोलायचो. ते आमचे फिजिक्सचे सर होते आणि ते खूप इंटरेस्टिंग होते, कारण ते IIT कानपूर पास आउट होते आणि त्यांनी ते सोडून ते हे शिकवायला आले होते. आणि सो त्यांचं ना इन्साईट खूप मस्त होती आणि किंवा त्यांची पद्धत खूप चांगली होती. ते गणित आणि फिजिक्स शिकवायचे आणि मी दोन्हीत खूप वाईट होते. पण त्यांनी मला ज्या प्रकारे शिकवलं ना, मला असं वाटतं की मी ते कधी विसरणार नाही. मी अर्थात त्याचं आयुष्यात पुढे काही करणार नाही, कारण मला त्यात गती नाही आणि मला त्यात आवड नाही त्याची. पण मला असं वाटतं की एखादा चांगला गुरु किंवा एखादा चांगला टीचर ना तुम्हाला होल राऊंडेड एज्युकेशन देतो. सो मला असं वाटतं की ते मला सगळं आठवतं. म्हणजे त्यांनी मला फिजिक्स कसं शिकवल्यापासून त्यांनी मला तारे कसे बघायचे, चांगलं नाटक कसं करायचं, ते आम्हाला नाटकाचं त्यांनी ते घ्यायचे आमचे थिएटर सेशन्स आणि असं सगळं. सो ते मला असं वाटतं की त्या शाळेत होल राऊंडेड एज्युकेशन होतं, सगळ्या पद्धतीचं एज्युकेशन होतं. आणि कोएड असल्यामुळे आणि शाळा म्हणजे काहीच जेंडर डिस्पॅरिटी नव्हती. कुठेच असं नव्हतं की तू मुलगी आहेस तू हे करू शकत नाहीस, तू मुलगा आहेस तू हे करू शकत नाहीस. त्यामुळे आमच्यात कधी ते नव्हतं की तू मुलगा आहेस मी मुलगी आहे, आम्ही असं. त्यामुळे आम्ही म्हणजे असे कसंही होतो रे, म्हणजे आम्ही असे विंदळ्यासारखे फिरायचो आम्ही. ते मला असं वाटतं ते पण महत्त्वाचं होतं, कारण मला कधीच असं त्यामुळे मुलांसमोर असं कसं वागायचं किंवा ते जे आपल्यात इनहेरेंटली येतं ना, कंडिशनिंग असतं ते आपलं, आणि ते नव्हतं कधी. किंवा त्या मुलांची जेव्हा मी आत्ता बघते ते मुलींकडे कसं बघतात किंवा ते त्यांना कसं ट्रीट करतात हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्यासाठी आम्ही इक्वल्सच होतो. देअर वॉज नो अदर वे टू लुक ॲट इट. असं कधीच नव्हतं की ते जास्त श्रेष्ठ आहेत कुठल्याही पद्धतीने. त्यामुळे ते जसे आत्ता वाढले आहेत ना, आणि आत्ता ते जसं त्यांच्या पार्टनरशी, त्यांच्या मैत्रिणी, शाळेतली मुलं म्हणजे ते जसं वागतात ना, आणि इतर मी काही मुलांना भेटते जे पूर्णपणे शहरात वाढले, आणि मी गावाकडे नाही म्हणत, इनफॅक्ट शहरात वाढले, त्यांचं म्हणजे साधं संभाषणापासून सगळं वेगळं आहे. पण सॉरी, सो असं माझी शाळा होती आणि असं माझं बालपण गेलं. सो मज्जा होती, खूप मज्जा होती. कारण महत्त्वाचा आहे तो जो मुद्दा तू मांडलायस, कारण एक घरात शिकवणं झालं की आपण किती म्हटलं की नाही आपण ते सगळे विचार ट्रान्सलेट करू, पण पब्लिक प्लेसेसमध्ये ते होतीलच असं नाही. आणि तुम्ही कसं त्या एकदम काय म्हणतात, एखादं झाड लावतात तेव्हा त्याला एकदम लहान असतं तर एकदम ते डेलिकेट असतात, मग त्याला ग्रीन हाऊसमध्ये प्रॉपर कंडिशनिंग केलं जातं आणि मग ते सॉलिड होतं तेव्हा मग बाहेर जाऊन त्याला लावतात. तसं तिथे तुम्हाला एक एन्व्हायरमेंट होतं जे चांगलं एन्व्हायरमेंट होतं. थिंक इट्स अ ग्रेट थिंग, आणि त्याच्यातनं ते पॉझिटिव्हली तुला ते करता आलं आणि त्याच्यातनं तू शिकलीस हे कमाल आहे. मला तुला इमॅजिनेशन बद्दल बोलायचं आहे, कारण की जसं म्हटलं शाळेत प्रत्येकाचं काही अप्स असतात, प्रोज असतात, काही कॉन्स असतात, त्यांना जे काही येतं काही येत नाही, त्यामुळे प्रत्येकाचं मिक्स्ड असतं. पण आय थिंक इमॅजिनेशन एक अशी गोष्ट आहे जी खूप महत्त्वाची आहे, स्पेशली जर का तुम्हाला क्रिएटिव्ह फील्डमध्ये काहीतरी करायचं असेल. मला तर वाटतं नॉन क्रिएटिव्ह फील्डमध्ये पण इमॅजिनेशन लागतंच, ते फक्त आपण तसं गेज करत नाही. पण मग शाळेत तुझं इमॅजिनेशन काय होतं, म्हणजे तुला त्याच्यासाठी वेळ मिळायचा का, तुझ्या आयडियाज किंवा असं आपल्याला असतं ना फॅसिनेशन्स असतात, तसं काय होतं तुझं? खूपच, म्हणजे मी तुला जसं वर्णन केलं ना माझ्या शाळेचं, तसं ते म्हणजे मला असं वाटतं इट वॉज पॅराडाईज. आता मी जेव्हा विचार करते ना की आम्हाला खरंच आमचं डेव्हलप व्हायला
आमच्या पर्सनॅलिटीज डेव्हलप व्हायला इतकी मुभा होती ना, असे रिस्ट्रिक्शन्सच काही नव्हते की हा विचार तुम्ही करू शकत नाही किंवा हे प्रश्न तुम्ही विचारू शकत नाही. बरोबर. आणि मी डे ड्रीमर आहे, मी पूर्णपणे डे ड्रीमर आहे. हो, अजूनही कन्सिस्टन्सी. हो, प्रॉपर म्हणजे माझी व्यवस्थित तंद्री लागून मी खूप वेळ एक वेगळंच. आणि म्हणजे ते सगळं असतं ना आपलं इमॅजिनरी आर्ग्युमेंट्स वगैरे, की मी हे म्हणेन, मी ते म्हणेन, आणि आणि समोरच्या व्यक्तीचं पण मीच हे करत असते की ते मला हे म्हणतील मग मी हे म्हणेन वगैरे. आणि मी ॲब्सोल्युटली नॉन कन्फ्रंटेशनल आहे, म्हणजे खऱ्या आयुष्यात झालं तर मी पळ काढेन. हां, म्हणजे पाय लावून आउट, डोंट कन्फ्रंट मी अबाउट एनिथिंग. पण माझ्या म्हणजे डे ड्रीमिंगमध्ये आय एम म्हणजे बॉस आहे मी, म्हणजे मी काहीही करू शकते. पण सो मला असं वाटतं, पण त्याचं ना मला खूप जे मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतात ना, की व्हिज्युअलाइज करा तुम्हाला काय वाटतं, काय हवं आहे, हे ते मला असं वाटतं मी लहानपणापासून करतच आली आहे. मी डे ड्रीमरच होते, कारण मी जसं मी म्हटलं तसं आय वॉज अ व्हेरी शाय चाइल्ड. मी सुभाष अवचटांना मेन्शन केलं ना, तर ते घरी यायचे खूप, आणि मग त्यांनी चित्र काढलं आहे. सो आई आहे, तिची फिगर आहे म्हणजे, आणि त्याच्या मागून म्हणजे तिच्या मागून असे फक्त 2 पॉपआउट होणारे डोळे आहेत. कारण मी तशी होते. मी म्हणजे आईला माझा राग यायचा एवढं दिवस, मला खेचून खेचून काढेल, मी तिच्या मागे उभी राहायचे सतत. मी खूप इंट्रोवर्टेड होते, मी खूप शाय होते. मला ॲक्च्युली म्हणजे नाटकाचं इंट्रोडक्शन यामुळे झालं की मला आईने एका नाट्य शिबिरात टाकलं, कारण आय नीडेड टू ओपन अप. सो त्यामुळे मग नाटक माझ्या आयुष्यात आलं, पण ते वेगळा मुद्दा. पण पॉईंट इज की मी इंट्रोवर्टेड असल्यामुळे मी खूप डे ड्रीमिंग केलं, आणि ते कायमच माझ्याबरोबर राहिलं. प्लस वाचनाची भयंकर आवड होती, आणि ती आवड अजून त्याला म्हणजे खत घातलं ते माझ्या शाळेमुळे. कारण आम्हाला TVs नव्हते ना रे, फोन्स नव्हते. बरोबर. काहीच रिक्रिएशन काय आहे तर खेळ आहेत, फिजिकल गोष्टी आहेत, जसं ट्रेक्स आहेत, हे आहे, आणि नाहीतर पुस्तकं आहेत. आर्ट रूममध्ये अर्थात तुम्हाला आम्हाला वर्ग असायचे व्यवस्थित आर्टचे, सो यू कॅन गो अँड एक्सप्लोर, किंवा वर्कशॉप्स व्हायचे, किंवा विकेंड्सना तुम्ही हे करू शकायचं. सो एक्सप्रेस होणं कलेतनं, किंवा तुमचं रिक्रिएशन होणं हे वाचनातनं. सो तुम्ही जेव्हा वाचायची आवड लागते ना, आणि एस्पेशली फिक्शन, मला असं वाटतं लहानपणी फिक्शन इज ग्रेट. म्हणजे ते तुमच्या मेंदूला असं हे देतं ना काहीतरी एक काय फॉडर. तर ते तुम्ही सतत मग ते सगळं रिअल होऊ लागतं, तुम्ही ते कॅरेक्टर्स इमॅजिन करू लागता, मग ते कसे दिसतात हे ते. सो अजूनही मी जर फिक्शन वाचणार असेल, मी युजली मागे लेखकाचं चित्र असतं बघ, आणि त्यांचं थोडंसं छोटंसं बायो असतं, ते मी शेवटपर्यंत अवॉइड करते बघणं. कारण मी एका पद्धतीचं तो प्रोटॅगनिस्ट मुख्य पात्र जे आहे ते मी माझं व्हिज्युअलाइज केलेलं असतं. सो ते मला तोडायचं नसतं, आणि मग शेवटी मी बघते की लेखक असा दिसतं, अँड हाऊ क्लोज आय वॉज. सो मला त्याची खूप किक मिळते. तर मला असं वाटतं की इमॅजिनेशन वॉज ऑलवेज अ पार्ट ऑफ माय लाईफ, आणि अजूनही आहे मला. आणि किती मस्त गोष्ट आहे. मला खूप कौतुक वाटतं ज्यांचं असं इमॅजिनेशन रन्स वाईल्ड ना, मला खूप मस्त वाटतं. आणि त्यासाठी राईट, एक सेकंड, मला असं घशात काहीतरी अडकलंय. तुम्ही जर असाल तर तुम्ही पाणी पिऊन घ्या जरा. आम्ही एडिटमध्ये कट नाही टाकणार आहे. पुखी सिपर आहे तुझ्या. हायड्रेशन खूप महत्वाचं आहे, पाणी पिऊन घ्या. येस, तुमची काळजी आम्हाला. तर हां, इमॅजिनेशन आणि फिक्शन जे तू म्हणालीस, आय थिंक ती खूप कमाल ब्रेन ऍक्टिव्हिटी आहे, जी आपण तशी गेज करत नाही. पण जसं तू म्हणालीस की आपण आपलं एक जग बनवायला लागतो, ते वाचलं त्याच्याप्रमाणे कॅरेक्टर्स आपले डेव्हलप करतो, आणि ते ऍक्टिव्हिटीने आय थिंक डेफिनेटली आपलं ब्रेन पण वेगळ्या प्रकारे फंक्शन करायला लागतं. माझ्यासाठी दुसरा एक महत्त्वाचा क्वेश्चन तुझ्याबद्दल असा आहे की लहानपणी हे होतं म्हणजे पुस्तक वाचणं, तर तुमच्या तिथे रिक्रिएशनसाठी हेच छान ऑप्शन्स होते, त्यामुळे तुम्ही ते क्वालिटी स्पेंड केला टाइम ह्याच्याबरोबर. पण नंतर ना जसं जसं आयुष्यात आपण काय काय करायला लागतो ना, तसं वाचन बाजूला राहतं. बरेचदा आपल्या वायफळ गप्पांवर असू दे किंवा इन जनरल मी भेटतो लोकांना, तेव्हा आमचे डिस्कशन्स होतात, तेव्हा आमच्या सगळ्यांचं म्हणजे माझंही पर्सनली असं असतं की अरे पूर्वी खूप वाचन व्हायचं, आता तेवढं होत नाही. हे बऱ्याच जणांचं एक असतं, म्हणजे ते बोलताना पण तसं त्यांना वाईट वाटलं असं दिसून येतं. पण तू म्हणालीस तू अजूनही बऱ्यापैकी वाचत असतेस, ते कसं तू मॅनेज करतेस या पूर्ण सगळ्या रोलर कोस्टर आपलं जे चालू असतं रोजच्या रोज त्याच्यामध्ये? मला असं वाटतं की मला त्याची खरंच आवड आहे, मला मजा येते खूप. जसं मला डूम स्क्रोलिंग करायला मजा येते ना, तशीच मला पुस्तकं वाचायला मजा येते. आणि मला एस्केप
मिळतो. माझी वृत्ती एस्केपिस्ट आहे हे मला लक्षात आलंय, पण मला असं पटकन एस्केप मिळतो आणि मला काहीतरी आवडलं ना की मी पूर्णपणे त्यात घुसून जाते. सो मी जसं रोमॅन्टिक मुव्हमेंट मी मेन्शन केलं ते मी जॅनमध्ये वाचलं आणि मी सुरू केलं आणि मला इतकी मजा आली. मी रिक्षाने वगैरे खूप प्रवास करते, मला आवडतं. मी रिक्षातही वाचत होते, मी जिथे पोचत होते तिथे वाचत होते. सो आपल्याला जो मध्ये वेळ मिळतो त्यात आपण जेव्हा फोन चेक करतो त्याच्याऐवजी मी पुस्तक वाचते. आणि माझा एक मित्र होता, त्याच्याबरोबर आम्ही दोघांनी एकदा ठरवलं होतं मध्यंतरी, आमचं असं झालं होतं की अचानक असं वाटत होतं की वाचलंच नाही अनेक महिने, आणि सो रोज 50 पानं वाचायची असं आम्ही ठरवलं होतं. आमच्या दोघांचाही स्पीड बऱ्यापैकी चांगला होता, त्यामुळे 50 वॉज अन अचिव्हेबल नंबर. तर आम्ही ते केलं आणि त्यामुळे मग परत एकदा गिअर पडला. सो 50 पानं वॉज ग्रेट फॉर मी. मला असं वाटलं की हे माझ्यासाठी वर्क होतंय. 10,000 स्टेप्स जसे करतात रोज तसं. आणि मग माझी जास्तच होत होती पानं, कारण मी तेव्हा सॉन्टॅग ची बायोग्राफी वाचत होते. सुझन सॉन्टॅग नावाची जर्नलिस्ट लेखिका होती जी क्रिटिक होती, आणि तिने अनेक क्रिटिसिझम पीसेस लिहिले, मग क्रिटिक्स लिहिलेत, क्रिटिसिझम नाही क्रिटिक्स लिहिलेत, आणि खूप इंटरेस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत तिचे. अमेरिकन होती ती. सो तिचं एक सगळ्यात पॉप्युलर पुस्तक म्हणजे ऑन फोटोग्राफी. तर तेही माझं एक रेकमेंडेशन आहे. प्लीज पुट इट इन, दिस इज व्हेरी गुड. तर खालती टाकलंय जे ऑडिओवर आहेत त्यांना सांगतोय, जेस्चरनी दाखवलं खालती, पण स्पॉटिफाय खालती. तर तिची बायोग्राफी मी वाचत होते. सो मला असं वाटतं की ऑल्सो म्हणजे तुम्हाला जर परत ते रिइग्नाइट करायचं असेल तर गो बॅक टू समथिंग यू हॅव लव्ड प्रिव्हियसली. म्हणजे फिक्शन आवडायचं का, गो बॅक इन टू फिक्शन. कारण मला फॅन्टसी फिक्शन खूप आवडायचं. म्हणजे जसं हॅरी पॉटर होतं, मला प्लीज पॉटर हेड्स डोंट कम ॲट मी, पण मला आय नेव्हर लाईक हॅरी पॉटर. तर पण त्याच्या आधी यू आर एक्सपोज टू समथिंग एरेगॉन. सो एरेगॉन नावाचं एक पुस्तक होतं, विच इज अगेन अ सिरीज. आय डोंट थिंक इट्स अ ट्रिलॉजी, आय थिंक. एरेगॉन, इन्फिडेल, असं हे जे होते ना सगळे ते फॅन्टसी फिक्शन होतं परत एकदा. सो ते मला खूप आवडायचं. सो मला असं मध्यंतरी थोडासा लल आला, तेव्हा मी ते इल्युमिनरीज नावाचं पुस्तक वाचायला घेतलं. अगेन फॅन्टसी फिक्शन, थोडंसं वाय स्पेसमध्ये आहे, ते यंग अडल्ट लिटरेचर सेक्शनमधनं येतं, पण दॅट रिली किक्ड इट ऑफ अगेन फॉर मी की ओके मजा आली. किंवा छोटं पुस्तक घ्या जे पटकन वाचता येईल. मग ते एकदा थोडीशी अचीवमेंट अनलॉक झाली ना की असं वाटतं की आपला कंट्रोल आहे या गोष्टीवर. सो ते मला असं वाटतं तुम्ही तुमच्या मेंदूला थोडं ट्रिक करत असतात, पण इट कॅन वर्क. आणि क्रिएटिव्हली काही ना काहीतरी बदलायला लागतं, नाहीतर मग ते परत थोडंसं शिफ्ट. हां, म्हणजे किंवा आत्मचरित्र वाचा कोणाचं तरी जे तुम्हाला खूप आवडतात, त्यांचं जर आत्मचरित्र असेल तर. मग जसं जोअन डिडियन नावाची लेखिका होती, मला ती भयंकर आवडायची. म्हणजे तिचं हे, तर मी तिचं पुस्तक वाचायला घेतलं, आय गॉट इन टू द ग्रूव अगेन. किंवा आता नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंटरी आहे फ्रॅन लिबोविट्सवर. परत लेखिका आहे, न्यूयॉर्क बेस्ड आहे, आणि मार्टिन स्कॉर्सेसीने तिची मुलाखत घेतली आहे, दे वर फ्रेंड्स. आणि शी द फनी लेडी, या न्यूयॉर्क, शी इज इनक्रेडिबल. काय बोलते, अशी बोलत राहते ती. शीज, मग तिला सिरियस ADHD असणार आहे, पण काय इनक्रेडिबल आहे ती. आणि त्याचं फिल्टरच नाही असं ती जे वाटतंय ते. आणि मला असं अनहिंज्ड, आणि ॲट दॅट एज आय मीन मला असं वाटतं मी पण तसंच व्हावं की मला नको आता बर्डन कशाचं. पण तर आणि तिचे ॲनेक्डोट्स, तिचे एक्सपिरियन्सेस, ती जसं बघते एखाद्या सिच्युएशनकडे आणि त्यातला ह्युमर, सो मला इतका आवडला की मग मी तिचं पुस्तक वाचलं. फ्रॅन लिबोविट्स रीडर नावाचं आहे, जस्ट अ कोलेशन ऑफ हर एसेज आणि असं सगळं. इनक्रेडिबल, खूप मजा आली. पण ते परत एकदा ग्रूव्हमध्ये जायला मदत होते. असं काहीतरी शोधायचं की ओके हां हे आवडलं होतं, मग या व्यक्तीची बॅकस्टोरी ऐकायला मजा येईल, तर मग आत्मचरित्र पिकअप करायचं, आणि मग असेल तर म्हणजे मस्त. खूप चांगला एक फ्लो आणि हॅक सांगितलं. आत्ताच म्हणालीस तू की मजा आली. पुस्तक वाचताना मजा येते तेव्हा आपण काय करतो, म्हणजे तू काय करतेस त्या मजेचं, की फक्त ॲज अ काय म्हणतात लिजर ॲक्टिव्हिटी म्हणून अरे छान वाटलं, फील गुड, की त्याच्यातूनही काही नवीन गोष्टी येतात तुझ्या डोक्यात किंवा आयडियाज येतात किंवा काय पर्सनल चेंजेस होतात किंवा असं होतं तुझ्या बाबतीत? म्हणजे पर्सनल चेंजेस डिपेंड्स, ते काय कशा प्रकारचं पुस्तक आहे. जसं मी दलाई लामास कॅट मेन्शन केलं, त्याने अर्थात बदल झाले. आणि त्याचं म्हणजे मी तुला सांगू का त्याचं फरक काय आहे. म्हणजे मी दलाई लामास कॅट वाचायच्या आधी
फ्रेंच फिलॉसॉफर्स वाचायला सुरुवात केली होती. आणि मी अर्थात आउटसाइडर वाचलं होतं कॅम्यूचं. फिनॉमिनल पीस ऑफ लिटरेचर. मला असं वाटतं क्लासिक्स हे वाचायलाच हवं सगळ्यांनी. तर ते मी वाचलं होतं आणि रिअली एन्जॉयड इट. पण त्यानंतर मी सार्त्र वाचायला घेतलं आणि मला असं वाटलं बरबाद आहे मी, माझं काहीही होणार नाही, हे सगळं व्यर्थ आहे, काय करतोय आपण, हे आयुष्य, हे जग, म्हणजे काहीच पॉइंटलेस आहे सगळं, हे मला सार्त्र वाचून वाटलं. आणि मग मी बोअर वाचलं. सिमॉन द बोअरने सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं होतं तेव्हा. आणि मला असं वाटलं की शी वॉक्ड सो आय कुड रन. आणि शी इंट्रोड्यूस्ड मी टू फिमेल लिटररी जेम्स, आयकॉन्स. आणि मला असं वाटतं की ते अगेन दॅट चेंज्ड अ लिटल बिट इन मी. पण कसं असतं, फ्रेंच कल्चर, फ्रेंच किंवा वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस, हे सगळं आपण पटकन आपल्या देशात अप्लाय नाही करू शकत, आपल्या कल्चरला अप्लाय नाही करू शकत. सिस्टम्स वेगळ्या असतात. सिस्टम्सपेक्षा आपलं अडॅप्टेशन वेगळं आहे ना. आपण या देशाला म्हणजे जसं आपण कपडे म्हणतो किंवा इतर देशीयता जे म्हणतो आपण, की हे इथे वर्क होतं, इथे तिथे वर्क होत नाही, किंवा तिथे वर्क होणारं इथे वर्क होत नाही कधी कधी. तसं ते मला डिरेक्ट ॲप्लिकेशन करता येत नव्हतं, ती जे म्हणत होती त्या गोष्टींचं. आणि पण दलाई लामाज कॅट वॉज अ म्हणजे गेटवे इन टू फिलॉसॉफी फॉर मी, की ओके ही फिलॉसॉफी मला कळतीये, मला असं वाटतं की हां हे म्हणतात ते सोपं आहे मला कळण्यासाठी आणि मला पटतंय. आणि मला असं वाटतं की हे मी, आणि इट्स अ मोर पर्सनल प्रॅक्टिस, ती इंटरनल आहे जर्नी. त्यामुळे मी इतरांवर अवलंबून नाही आहे कशासाठी. सो मग ते मला ते त्या गोष्टींनी बदल झाले आयुष्यात असे या प्रकारचे. पण नाहीतर असं एक्सटर्नल बदल असे काही मला मे बी कम्युनिटी बिल्डिंगसाठी होऊ शकतं की माझी आणि तुझी आवड जुळली तर मग आपली मैत्री होऊ शकते त्यावरनं. सो मे बी तसे आय फाउंड फ्रेंड्स लाईक दॅट. पण त्याच्या व्यतिरिक्त असं फिजिकली किंवा एक्सटर्नली टँजेबल बदल मी तुला नाही सांगू शकणार की. पण कदाचित पॅसिव्हलीही झाले असतील आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये किंवा विचार करण्याच्या पद्धतीमध्ये. पण यू कांट पिन पॉइंट हे यांनी झालंय असं म्हणू शकत नाही. अंडरस्टूड. आता ही बरीचशी पुस्तकं तू मेन्शन करते, जसं म्हटलं आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकूच. काही पुस्तकांचे मराठी अनुवाद पण असतील तर तेही मी युजली टाकतो. म्हणजे ज्या इंग्लिश वाचत नाहीत, ज्यांना मराठीत न वाचायचं आहे पण तो मुद्दा पोचला पाहिजे तर मराठी अनुवाद. मला माहित नाहीयेत आणि मी युजली टाकतोच. इंग्लिश पुस्तक आलं तर मराठी अनुवादची पण दुसरी लिंक टाकतो. सुपर. तर त्यांना इझी, ज्यांना ते वाचायचं त्यांनी ते वाचायचं. मस्त. असं तुझं वाचनाचं, आणि जसं तू म्हणालीस की तू वेळ शोधत, जसं फोनच्या ऐवजी पुस्तक काढून तू मेक शुअर की 50 पानं झाली किंवा पुस्तक संपलं असं. ह्या सगळ्या ह्याच्यात ऑफकोर्स तू ऍक्टिंग आणि ते झालं, डेली सोप्स झालं, नाटक वगैरे आहेच, पण तू आर्ट क्युरेशन, आत्ता बोलता बोलता आपण झालं की तू मास्टर्स आर्ट क्युरेशन मध्ये केलंस. ती कल्पना कुठून आली आणि तुला ते का करावं असं वाटलं? ॲक्च्युली मी फोटोग्राफी शिकले. सो मी इट वॉज अ फुल फोटोग्राफी कोर्स आणि मी स्पेशलायझेशन केलं फाईन आर्ट फोटोग्राफीमध्ये. आणि म्हणजे बॅचलर्स इन फाईन आर्ट. सो इट्स नॉट अ बॅचलर्स, इट्स अ डिप्लोमा. पण ऑड आहे कारण मी 1 वर्ष कॉलेज केलं मुंबईत, तुलपारेल कॉलेजला होते मी 1 वर्ष आर्ट्सला, आणि ते सोडून मी फोटोग्राफीला गेले. जेव्हा माझ्या आईने मला हा प्रश्न विचारला, तू काय शिकतेस, आणि आय सेड हिस्ट्री, सिव्हिक्स, सोशॉलॉजी. ती मला काय तू करणार आहेस पुढे? सो आय सेड काहीच नाही. तर ती मला काय करायचं आहे? सो आय सेड फोटोग्राफी. ती म्हणाली मग ते कर. असं म्हणून मी तिथे शिफ्ट झाले. आणि मास्टर्सला जाताना मला लक्षात आलं की माझं ग्रॅज्युएशन नाही आहे, पण आय हॅव 3 years ऑफ एज्युकेशन विच काउंट्स एज ग्रॅज्युएशन, म्हणजे काउंट्स एज इनफ इयर्स ऑफ एज्युकेशनल एक्सपिरियन्स. बरोबर. सो तर मी फोटोग्राफी केली. त्यानंतर मला प्रोडक्शन, स्टायलिंग यात सुद्धा खूप इंटरेस्ट होता, म्हणजे स्टील फोटोग्राफीचा मध्ये. आणि माझे सर होते फॅन्टॅस्टिक, ही इज नो मोर, अँड ही वॉज अगेन वन ऑफ दोज टीचर्स जे तुम्हाला घडवतात ना, म्हणजे. आणि असं नाही की हे करायचं ते करायचं असं नाही, म्हणजे मी जशी आहे आणि मला जे एक्सप्लोअर करायचं ते मला एक्सप्लोअर करू देत त्यांनी मला घडवलं. म्हणजे की ओके इथे चालली आहेस का, पण तुला हे आवडतंय, सो इथे वळ, थोडीशी इथे वळ, हे बघ, आणि मग तिथे सोडून द्यायचं. ही वॉज अमेझिंग. भरत भिरंगी नाव होतं त्यांचं. आणि ही वॉज ऑल्सो अ रिनाऊंड फोटोग्राफर. आणि मी त्यांना कॉलेजमध्ये म्हटलं होतं एकदा की मला हे जे न्यूड फोटोग्राफी आणि हे सगळं करतात ते एक्सप्लोअर करायची इच्छा आहे. तर ते म्हणाले की
तर असं की कोण शिकवेल ते मला, कारण वेगवेगळे टीचर्स यायचे आमच्या कोर्सला शिकवायला वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रीम्सचे फोटोग्राफीज. तर ते मला कोणीच शिकवणार नाही आहे तुला, यू विल हॅव टू डू इट बाय युअर सेल्फ. सो मी 1-2 अटेम्प्ट केले होते आणि दे वर रिसिव्ड वेल आणि असं सगळं. सो पण त्यानंतर मला लक्षात आलं की मला त्याच्या स्टील फोटोग्राफीच्या प्रोडक्शनमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. आणि मी, कारण मला फाईन आर्ट फोटोग्राफी एक्सप्लोर करायची होती, देर वॉज नो कमर्शियल अँगल त्याला, की हे म्हणजे मी प्रोडक्ट फोटोग्राफी केली असती तर आता मी प्रोडक्ट शूट्स केले असते. सो जे काय म्हणजे पावडर विकण्यापासून ते काय इलेक्ट्रिक काहीतरी विकण्यापर्यंत, मायक्रोवेव्ह, कार्सची ऑटोमोबाईल फोटोग्राफी. सो दॅट इज अ डिफरंट स्ट्रीम. आणि ती अजून इंटेन्स आहे, कारण कार्समध्ये त्यांचे जे शेप्स असतात किंवा जे कट्स दिलेले आहेत, तुमची जर रेसर कार असेल तर द डोर्स हॅव दोज कट्स ना साईडला, सो द विंड फ्लोज इन अ पर्टिक्युलर वे. तर पण मग ते फोटोग्राफ करायला इट हॅज टू बी लिट इन सर्टन वेज की मग ते दिसेल. आणि ते USPs असतात ना कंपनीचे, तुला माहितीच आहे. सो ते म्हणजे ऑटोमोबाईल फोटोग्राफी इज डिफिकल्ट, कारण ऑटोमोबाईल कंपनीजकडून एक मोठं डिरेक्टरी कॅटलॉग सारखं येतं, अख्खं पुस्तक. तुम्हाला ते सगळं वाचून मग शूट करायचं असतं, कारण दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट अँगल्स आणि हे ते त्याची गाईडलाईन्स ठरले. हां, सो या कमर्शियल फोटोग्राफीमध्ये मला कधी रस नव्हता. फॅशनमध्ये होता, पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये होता, पण तसा पॅशन नव्हती. फाईन आर्टमध्ये होतं. आणि द ओनली अदर वे टू बी नोन ॲज अ फाईन आर्ट फोटोग्राफर इज टू एक्झिबिट. म्हणजे हे तुमचे प्रदर्शनं भरवणे तुमच्या कामाचे, म्हणजे जसे पेंटर्स करतात तसंच ते म्हणजे दॅट वॉज दी ओनली अदर पॉईंट. आणि तेव्हा म्हणजे 2014 मी हे ग्रॅज्युएट झाले तिथून, आणि तेव्हा नव्हता एवढा स्कोप, किंवा मला माहीत नसेल, माझं तेवढं एक्सपोजर नव्हतं, मला कळत नव्हतं. आणि मग मला असं वाटलं एक्झिबिशन्स म्हणजे प्रदर्शनं करायची असतील तर हे कोण करणार, कोण ठरणार. मग कळलं की ह्याला एक अख्खं म्हणजे ह्याचं शिक्षण आहे, हे शिकून लोक हे करतात, हे प्रोफेशन. सो मग मी ते एक्सप्लोर करायला लागले, आणि मला फक्त एक्झिबिशन डिझाईन करायचं होतं. आणि मी माझ्या मैत्रिणीला, मला एक कोर्स सापडला 4 महिन्याचा युरोपात कुठेतरी. तर माझी मैत्रीण डिझायनर आहे, खूप माझी घट्ट मैत्रीण आहे. मी तिला सांगितलं की असं मी विचार करते की एक्झिबिशन डिझाईनचा 4 महिन्याचा कोर्स करावा. ती म्हटली 4 महिन्यांचा कोर्स, सेड दिस इज डिसरिस्पेक्टफुल टू द डिझाईन इंडस्ट्री. म्हणजे असं 4 महिन्यात काहीही शिकायला मिळणार म्हणजे काहीही मिळणार नाही. आता तुला करायचं असेल तर तू पूर्ण कर, नाही तर तू नको करूस, नाही तर तू ऑनलाईन शिक, ते यूट्यूबवर पण तुला मिळेल इन्फॉर्मेशन. तर ती मला, तुला थ्रिल हवं आहे का फक्त? सो असं नाही, असं नाही आहे. सो असं की ओके, ती म्हणते ते बरोबर आहे. मी 1-1.5 वर्ष घेतलं, मी रिसर्च केला, मी अभ्यास केला की काय हे क्षेत्र काय आहे आणि ह्याचं काय प्रकारचं शिक्षण मिळू शकतं. आणि मग मी अप्लाय करायला सुरुवात केली, ज्यातही मला खूप भीती वाटत होती, कारण माझं काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. सो मी तुम्हाला युजली एक स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावा लागतो, एक एसे असतो की का तुम्हाला हे करायचं आहे, आणि दुसरं पर कॉलेज डिफर करतं की दुसरं पीस काय असेल. सो माझ्या याला असं एक एसे होता की एसे म्हणजे एसे फॉर्ममध्ये लिहा तुम्ही एखादं एक्झिबिशन कसं कराल, की तुमच्या डोक्यात काय आहे. आणि मी ते लिहून काढलं, काही रेफरन्स इमेजेस वगैरे सगळे टाकून, आणि मी अप्लाय केलं. आणि मला ॲडमिशन मिळाली आधी UALमध्ये, UALमध्ये. आणि आय सेड ओके ग्रेट. आणि रॉयल कॉलेज ऑफ आर्ट वॉज ऑन माय रेडार, पण रॉयल कॉलेज ऑफ आर्ट इज रॉयल कॉलेज ऑफ आर्ट. सो मला असं आलं की मला काहीही ऑपॉर्च्युनिटी नाही आहे, ते मला मिळणारच नाही. आणि असं की चल टाईमपास म्हणून मी टाकून ठेवते ॲडमिशन. सो मी पाठवून दिलं सगळं माझे डिटेल्स. आय गॉट इन टू UAL. मी त्यांचे पैसे भरले, डिपॉझिट पहिलं, आणि मला रॉयल कॉलेज ऑफ आर्टचा मेल आला की स्केड्युलिंग इन इंटरव्ह्यू फॉर यू. आणि इट वॉज सो लेट, म्हणजे सप्टेंबरमध्ये कोर्स सुरू होणार आहे, ऑगस्टमध्ये मला ही ईमेल आली आहे. आणि मी म्हटलं ओके, मी इंटरव्ह्यू माझा वीकेंडला घेतला, कारण आय वॉज वन ऑफ द लास्ट एंट्रन्स. आणि हेड ऑफ डिपार्टमेंटने घेतला, विक्टोरिया नावाची आमची हेड ऑफ डिपार्टमेंट होती, आणि शी इज अ क्युरेटर हरसेल्फ आणि रिसर्चर क्युरेटर. आणि मी अशी म्हणजे थरथरत त्या इंटरव्ह्यूला बसले होते, आणि तिने अशाच गप्पा मारल्या. म्हणजे ॲक्च्युली सह्याद्रीचा इंटरव्ह्यू जसा झाला तसा आम्ही गप्पा मारल्या, आणि तिने मला म्हटलं की मग तू काय करतेस आणि ते. सो आय सेड, मी तिला सांगितलं मी काय काय केलं आहे. बरं, माझी बॅकग्राऊंड इतकी वेरिड आहे ना, की असं होतं की फोटोग्राफी शिकली, मग अभिनय करते आणि हे करायचं आहे. तर मी म्हटलं की मी आय सेड सॉरी दॅट आय हॅव नो बॅकग्राऊंड इन दिस, ऑर नो आर्ट हिस्ट्री बॅकग्राऊंड. तर ती म्हणाली वाय आर यू अपॉलॉजेटिक? She said, it's great.
आणि मला वाटलं इंटरव्ह्यू झाला आणि असं आय एम नॉट गोइंग टू गेट इट, की काहीतरी बेस असला पाहिजे. मला दुसऱ्या दिवशी ईमेल आली होती, युअर ॲडमिटेड. आणि हे सर रॉयल कॉलेज ऑफ आर्ट, बरं थोडंसं महाग होता तो कोर्स, 2 वर्षांचा होता, हा ULचा 1 वर्षाचा होता. सो मी आईला सांगितलं की असं असं आहे आणि मिळाली. ती मला RCA मध्ये मिळाली आहे. सो जा करायचं तर बेस्ट करून. सो मग तसं मी त्या मास्टर्सला पोचले. आणि म्हणजे तुझा प्रश्न एवढाच होता ना, कारण नाही तर मी पुढे जाईन. मला क्युरिओसिटी काय होतं ते का पिक केलंस तू, माझा तो प्रश्न होता. हां, कारण मला एक्झिबिशन डिझाईन करायचं होतं, पण आर्ट क्युरेशन ही अजून तिथे जाऊन काय मिळालं आता पुढचा फॉलोअप क्वेश्चन. कारण माझे पण सिमिलर, माझी जर्नीत पण तो सिमिलर पण मी एक करण्यासाठी गेलो, पण तिथे मला वेगळंच काहीतरी मिळालं जे खूप बाप होतं. तर ऑफकोर्स माझा फॉलोअप क्वेश्चन पण तसाच असणार आहे की हे सगळं झालं ग्रेट, तू तिथे पोचलीस, तिथे काय मिळालं? तिथे ग्लोबल एक्सपोजर. म्हणजे मला असं वाटतं की आय एम सो प्रिव्हिलेज्ड की मला हे करता येतंय किंवा करता आलं. आणि मला असं वाटतं योग्य वयात करता आलं. खूप लहानही नव्हते आणि खूप मोठीही नव्हते, त्यामुळे वल्नरेबिलिटी थोडी कमी होती आणि रिजिडिटी पण कमी होती. ते तिकडच्या गोष्टी अनुभवण्याचा ते जे वय होतं ते परफेक्ट होतं. मी 24 ते 26 तिकडे होते. सो मला असं वाटतं इट्स द बेस्ट एज टू बी देअर. आणि नंतर केलं असतं, पुश केलं असतं, मी नसतं केलं ते कधीच. पण आर्ट क्युरेशन ही मोठी अंब्रेला आहे ज्याच्या खाली एक्झिबिशन डिझाईन येतं. सो मला असं वाटतं की अजून गोष्टी मला शिकायला मिळाल्या. आणि परत मी जसं सह्याद्रीमध्ये विविध लोकांना भेटले, फोटोग्राफी स्कूलमध्ये विविध देशभरातल्या लोकांना भेटले आणि इथे जगभरातल्या लोकांना भेटले. माय क्लोजेस्ट फ्रेंड्समध्ये एक पोलिश होती, एक ब्रिटिश होती, एक अमेरिकन होती. माझे फ्लॅटमेट्स हे एक ब्रिटिश एशियन व्यक्ती होता, ब्रिटिश एशियन ब्लॅक व्यक्ती, एक ब्रिटिश होता आणि एक असाच वेल्सचा वगैरे होता. आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्स वेगवेगळ्या होत्या, युरोपियन, पोलिश, म्हणजे असं वेगवेगळ्या ह्याच्यातल्या. सो आणि असं म्हणजे मुद्दाम नाही, पण असं झालं की माझ्या वर्गात कोणीच भारतीय नव्हतं. भारत साऊथ एशियन नेक्स्ट व्यक्ती होती ती पाकिस्तानी होती. आणि बाकी माझ्या त्या कॉलेजमध्ये खूप कमी हे होतं तो. आणि माझी मैत्री पटपट झाली लोकांची. त्यामुळे आय वॉजंट सिकिंग की मला भारतीय लोक हवी आहेत. कारण माझे हे जे सगळे मित्रमैत्रिणी होते ते सुद्धा व्हेरी ओपन टू न्यू एक्सपिरियन्सेस होते. मी माझ्या घरी दिवाळीला सगळ्यांना बोलवलं, खाऊ घातलं, पोळी भाजी वगैरे खाल्ली आहे. माझ्या वाढदिवसाला सुरत आला, तेव्हा लंडनमध्ये होता, आणि त्याने वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्यासाठी चिंचगुळाचं भरण आईकडून रेसिपी घेऊन वगैरे हे सगळं बनवलं होतं. आणि माझी परिजियन मैत्रीण होती पॅरिसची, जिचा अमेरिकन बॉयफ्रेंड होता. तिने मला फोन केला होता की हॅपी बर्थडे, व्हॉट यू डुईंग वगैरे. सो आय सेड असं असं. तर आय सेड डू यू वॉन्ट टू कम ओव्हर फॉर डिनर, मराठी जेवण आहे, रिजनल इंडियन फूड. तर ती म्हणाली हां शुअर. तर ते दोघं आले आणि आम्ही हसतो यावर आणि म्हणतो की खूप जेवले रे. म्हणजे इट वॉज व्हेरी स्वीट. म्हणजे खूप छान वाटलं. पण असं वरण भात व्यवस्थित, पापड सुरतने तळले, भज्या तळल्या, म्हणजे 2-2 बॅचेस केले, भात पुन्हा लावला, असं व्यवस्थित जेवले. त्यानंतर चहा वगैरे प्यायले, म्हणजे असं मज्जेत होते. आणि की पण मला असं वाटतं की ते कमाल आहे ना की तेही तेवढेच ओपन होते या सगळ्याशी. आणि आमच्या दोघींच्या मैत्रीची मजा ही होती की आम्ही सुट्टीला परत जाऊन जेव्हा परत यायचो तेव्हा तिला माझ्याशी बोलताना अर्धा 1 तास लागायचा परत सवय होण्यासाठी, माझ्या ॲक्सेंटची सवय होण्यासाठी. पण मैत्री खूपच मस्त होती आमची. आणि तिने ना एकदा मला खूप मस्त गोष्ट सांगितली होती. आम्ही सगळे बसलो होतो आणि आम्ही बॅचमेट्स म्हणून रेडिओ सुरू करायचा विचार करत होतो की आपल्या क्युरेशनचा, आणि वील इन्व्हाइट गेस्ट, आर्टिस्ट आणि असं सगळं. सो मी काय बोलत असताना रेफरन्सेस येत होते की अरे हे इथे असं असतं, तसं असतं. आणि माझे ना सगळे ऑब्व्हियसली रेफरन्सेस भारतीय होते की हे आमच्याकडे असं करतो, आमच्याकडे तसं करतो, आम्ही हे असं अप्रोच करतो हे ते. आणि एका पॉईंटला ना मी म्हटलं आय एम सॉरी, मी सगळंच फक्त म्हणजे इंडियन कल्चरल रेफरन्सेस देते आहे, सो आय एम सॉरी. आणि ती मला म्हणाली प्लीज डोंट बी सॉरी. शी सेड प्लीज डोंट बी सॉरी, प्लीज यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट बिकॉज वी विल नेव्हर नो अदरवाईज. आणि आय सेड मग ती जेनरॉसिटी होती त्या तिकडच्या लोकांमध्ये, त्या माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये, की मला कुठेही असं म्हणजे मला जो न्यूनगंड होता तो माझाच होता, म्हणजे माझ्या डोक्यात होता. दे नेव्हर सॉ मी लाईक दॅट. सो मला असं वाटतं ते खूप मला असं वाटतं की
ते जे समानतेने सगळ्यांना वागवतात ना, एकमेकांना नावाने हाक मारतात. मी माझ्या हेड ऑफ डिपार्टमेंटला व्हिक्टोरिया अशीच हाक मारायचे, ती मला सखी म्हणायची. म्हणजे ते त्यातनं त्यामुळे काय होतं ना, अचानक एक जो इम्बॅलन्स असतो पॉवरचा तो निघून जातो, एक समानता येते आणि त्यातनं कम्युनिकेशन खूप बरं होतं. सो मला असं वाटतं की ते मात्र ते नक्की मी तिथे शिकले की कसं वागवायचं एकमेकांना. आणि अर्थात शिक्षण खूपच कमाल होतं. मास्टर्सची मजा पण ती असते ना की ते कधीच तुम्हाला म्हणत नाहीत की हा तुमचा सिलेबस आणि हे आता सांगा ह्याचं उत्तर. ते तुम्हाला परत एका दिशेला म्हणजे असं पाठवतात, म्हणजे या दिशेला जा आणि मग तुम्ही तुमचं एक्सप्लोर करता. जसं तुम्ही थिसिस लिहिता, डिझर्टेशन लिहिता. सो ते सुद्धा मला असं वाटतं की ते माझं मला सापडत गेलं आणि खूपच मला असं वाटतं आय एम सो हॅपी दॅट आय डिड दॅट आणि मी तो अनुभव घेऊन आले परत. मी पण जेव्हा मास्टर्सला बाहेर होतो ना, तेव्हा आपण आपल्या देशाकडे किंवा आपण ज्या गोष्टी कशा पद्धतीने करतो आपल्या इकडे किंवा आपल्या रेग्युलर डेली लाईफमध्ये दैनंदिन जीवनात, त्याच्याकडे बघायचा पण दृष्टिकोन आपला बदलायला लागतो. म्हणजे जेव्हा मी पुन्हा भारतात आलो तेव्हा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. आणि असं नव्हतं की म्हणजे वेस्टर्न कंट्रीच भारी आहेत बाप आहेत असं नाही, पण आपल्या इथेच पण एक वेगळ्या प्रकारे एक छानरित्या बघायचा एक दृष्टिकोन मला मिळाला आणि विच रिअली हेल्प मी टू बिल्ड थिंग्स, वेगवेगळ्या गोष्टी, वेगळ्या आयडियाज करायला. जेव्हा तुझं मास्टर्स झालं तेव्हा तुझ्या डोक्यात काय प्लॅन होता, तुला पुढे काय परस्यू करायचं होतं आणि मग तू कशा प्रकारे काय करायला लागलीस आणि ते इन्फ्लुएन्सेस पण कसे तू तुझ्यावर ठेवलेस? सो ॲक्च्युली माझा प्लॅन होता की काही काळ राहायचं UK मध्ये, लंडनमध्ये किंवा UK मध्ये आणि थोडा अनुभव, वर्क एक्सपिरियन्स घेऊन यायचं परत. मला परत यायचं होतं नक्कीच, असं नव्हतं की आता तिथे स्थायिक होणार आहे. पण कोविड झालं. सो अगदी शेवटचा 1 महिना आमचा कोविडमध्ये गेला. त्यामुळे काय झालं, सगळंच बंद झालं आणि तिकडच्या लोकांनाही घरी बसवलं होतं. आधीच थोडं अवघड असतं परदेशी वर्क विजा मिळवणं, कारण कोणाची तरी स्पॉन्सरशिप लागते, कुठल्या तरी कंपनीची किंवा जिथे तुम्ही काम करताय त्या एम्प्लॉयरची, आणि फंड्सच नव्हते. त्यामुळे आधीपासून ते अवघड असल्यामुळे कोविडमध्ये ते अधिक अवघड झालं. सो दिसत होतं की कुठेच काहीच मिळणार नाही आहे. आणि मी असे साईड जॉब्स खूप केले रेंट मनीसाठी. सो मी एका वाईन पार्लरमध्ये काम केलं, मी कोर्ट रूम्समध्ये काम केलं, गॅलरीजमध्ये वगैरे असं, पण ते असे वन ऑफ जॉब्स होते. सो मला दिसत होतं की इथे फ्युचर नाही आहे आणि आय वॉज रनिंग आउट ऑफ फंड्स. म्हणजे मला असं वाटलं की आता मला परत जाणं गरजेचं आहे. सो मग मी निर्णय घेतला की परत यायचा. सो मी परत आले आणि इथेही काहीच काम सुरू नव्हतं. म्हणजे ना अभिनयाचं काम सुरू होतं ना हे क्षेत्र तसं इथे फार नावाजलेलं नाही आहे आणि त्याचं फार काम होत नाही. त्यामुळे असं लोकांना पटकन माहीतही नव्हतं मी काय करते आणि काय करू बघते. सो मी काही काळ माझा असा ब्रेकच होता. आणि मी परत आले तेव्हा मी ना थोडीशी म्हणजे हे इनकरेक्ट वाटतं बोलणं, पण मी शरीराने आकाराने वाढले होते. मी ॲट पुट ऑन सम वेट, आय वॉज लुकिंग डिफरंट आणि त्यामुळे अभिनयाची कामंसुद्धा पटकन मिळत होती, कारण मी वेगळी दिसत होते पूर्णपणे. म्हणजे तू मला कुठल्या तरी आधीच्या कामात पाहिलंस आणि मग तू आत्ता मला पाहिलंस तर दॅट वॉज अ फरक होता, व्हेरी क्लिअर डिफरन्स. त्यामुळे मग मला असं वाटतं की त्यामुळे थोडं हिंड्रन्स पण आला माझ्या अभिनयाच्या कामांमधनं. पण लकीली ॲडव्हर्टाइजमेंट सेव्ड मी. सो मला खूप साऱ्या ॲड्स मिळाल्या बॅक टू बॅक आणि त्यांनी माझं सस्टेनन्स सुरू झालं. आणि मग सायली मराठे नावाची माझी मैत्रीण आहे, जी हाऊस ऑफ आद्या नावाच्या ब्रँडची फाउंडर आहे. ती एका नव्या स्टुडिओमध्ये ती रिलोकेट होणार होती. सो त्यांचं आणि स्टुडिओ म्हणजे 3 मजली बिल्डिंग आहे ती, आणि त्यात तिचं एक ई-कॉमर्स ऑफिस, एक तिचा स्टुडिओ आणि एक जागा होती जी तिची खूप इच्छा होती. तिची आणि जयदीपची, तिचा पार्टनर आहे आणि को फाउंडर, त्यांची खूप इच्छा होती की तिथे ना कलेसाठी काहीतरी करावं. सायलीची नाटकाची बॅकग्राऊंड आहे, कलेकडे तिचं खूप इन्क्लिनेशन आहे. सो तिची इच्छा होती की तसं काहीतरी तिथे तयार करायचं, म्हणजे जिथे आर्टिस्ट येऊ शकतात, जिथे काहीतरी असं होऊ शकतं. आणि आमची तेव्हा मैत्री झाली कारण हाऊस ऑफ आद्याच्या एका जाहिरातीत मी काम केलं. म्हणजे तिने मला विचारलं आणि तर त्या प्रोसेसमध्ये आमची मैत्री झाली होती. ती मला म्हणाली होती की पुण्याला आलीस की मला फोन कर आणि आपण भेटू. सो आम्ही भेटलो आणि बोलता बोलता म्हणजे असं ठरलं की कॉफीसाठी भेटू 8 वाजता
आणि 10पर्यंत घरी आपापल्या. तर आम्ही 8 वाजता भेटलो, मी 4:30 वाजता घरी निघालो आपापल्या. आणि तर त्याच संवादात हे निघालं की तिला असं करायची इच्छा आहे आणि मी इन जनरल सांगवते मी काय केलं आणि मला काय करायची इच्छा. आणि ते इतकं अलाईन झालं. तर ती म्हणाली की तू करशील का मग माझ्याबरोबर काम यावर. खूपच आवडेल. आणि मी इट वॉज अ व्हेरी प्रोफेशनल एंगेजमेंट. सो मी पिच केलं एक अख्खं त्यांच्यासाठी की माझा काय विजन आहे, काय करू शकतो आणि हे सगळं. सो त्यांना ते आवडलं. मग आय केम ऑन बोर्ड. मी पुण्यात होते आणि आम्ही आयाम नावाची एक आर्ट स्पेस एस्टॅब्लिश केली. आणि म्हणजे आर्ट स्पेसपेक्षा कल्चरल स्पेस असं म्हणूया आपण त्याला. सो तिथे पहिलं प्रदर्शन भरवलं ते शुभा गोखले नावाच्या आर्टिस्ट आहेत त्यांचं. आणि त्यांच्या पेंटिंग्सचं प्रदर्शन भरवलं आणि त्याच्याबरोबर काही इव्हेंट्स जोडले. त्यांनी एक अख्खी कबीराची सिरीज केली आहे आणि म्हणजे कबीरांच्या दोह्यांवरनं इन्स्पायर्ड सिरीज केली आहे. तर मला असं वाटलं की त्याच्यावर काहीतरी करावं. त्यामुळे मग कबीराचे काही दोहे, काही गाणी म्हणजे म्हणजे त्याचा एक इव्हेंट केला ज्यात सायली सुव्रत आणि अजून एक स्वानंदी सरदेसाई नावाची खूप उत्तम गायिका आहे आणि तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे आणि मस्त खूप छान मुलगी आहे. कमालीचा आवाज आहे तिचा. सो तिला विचारलं. ती प्रदर्शन बघायला आली होती खरं तर. ती आर्टिस्ट आहे स्वतः. आणि असं काहीतरी आमचं बोलणं झालं आणि मग तू गाशील का, मग तू येशील का वगैरे असं. सो तीही आली आणि असं छोटेखानीच होतं ते सगळं. पण मग खूप छान ते रंगलं आणि ते पसरलं. खूप लोक आली. सो ते छान झालं. त्यानंतर म्हणजे ते प्रदर्शन काही एक महिनाभर होतं आणि मग सेकंड वेव्ह आली. आणि प्रॉब्लेम हा झाला की कोविडच्या फर्स्ट वेव्हमध्ये ना लोकांनी ओव्हर कम्युनिकेट केलं एकमेकांबरोबर. म्हणजे आपण कारण इमिजिएटली तुम्ही आयसोलेट झाल्यावर युअर फर्स्ट इन्स्टिंक्ट इज टू रीच आउट की तू व्हिडिओ कॉल्स मग ते सगळं डॉल्गोना कॉफीज आणि बनाना ब्रेड्स आणि ते सगळं झालं. आणि त्या सेकंड वेव्हमध्ये शेअर डिसअपॉइंटमेंट झाली. म्हणजे ऑलमोस्ट डिप्रेसिंग झालं सगळ्यांसाठी की पुन्हा एकदा आता त्याचा उत्साह पण नाही राहिला. आणि प्लस स्पेंडिंग कपॅसिटी सगळ्यांची कमी झाली. अर्निंग कपॅसिटी आणि स्पेंडिंग कपॅसिटी दोन्ही कमी झाल्यामुळे आम्हाला त्या दालनात खूप पेड प्रोग्राम्स करता येत नव्हते आणि त्यामुळे आम्हाला ते खूप नीट सस्टेन करता येत नव्हतं. आणि म्हणजे माझी सॅलरी, ते दालन चालवण्याचा खर्च, हे सगळं काही म्हणजे ते बॅलन्स आउट होत नव्हतं. सो आय स्टेप्ड आउट बेसिकली आणि मी सबॅटिकल घेतलं की आयसारखी ओके लेट्स सी काय होतंय. कारण आम्ही काही अटेम्प्ट केले इव्हेंट्स ज्याला रिस्पॉन्स येत नव्हता. सो अंदाज आला की आत्ता लोकांमध्ये ती कपॅसिटी नाही आहे की घराबाहेर पडून हे करायची. म्हणजे परवानगी होती घराबाहेर पडायची पण भीती पण होती खूप जास्त. सो मग ते आम्ही पॉज केलं. पण त्यानंतर एक खूप मस्त गोष्ट झाली आयुष्यात. ती म्हणजे मला एक संग्रहालय डिझाईन करण्याची संधी मिळाली जी खरं तर आपले माननीय उद्धवजी ठाकरे त्यांची कल्पना होती ही. आणि त्यांनी ते इनिशिएट केलं होतं प्रोजेक्ट. त्यावर त्यांनी एक पॅनल बसवलं. हे संग्रहालय होतं मराठी नाटकासाठीचं संग्रहालय. ओके. सो प्रोफेशनल टर्म्समध्ये मायक्रो म्युझियम. मायक्रो म्युझियम इज एक विषय घेऊन त्याच्यावरचं अख्खं म्युझियम. तर त्यांनी ते इनिशिएट केलं. त्यांनी एक पॅनल बसवलं ज्यावर सुबोध भावे, विजय केंकरे, राजन भिसे, ऋषिकेश जोशी हे सगळे होते. जे ॲडवायझरी पॅनल होतं. आणि एक आर्किटेक्ट्सची टीम आली होती ऑनबोर्ड ज्यांनी खूप, आणि BMC पण होतं ऑनबोर्ड. सो इट वॉज बिटवीन द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि BMCचं कोलॅबोरेटिव्ह इनिशिएटिव्ह. आणि त्यांनी ते सगळं त्यांचं काम सुरू असताना मी म्हणजे त्यांना लक्षात आलं की मी हे शिकून आली आहे आणि आय वॉज गुड फॉर द जॉब कारण माझा मराठी नाटकाचा अनुभव आहे आणि माझ्याकडे शिक्षण आहे. सो ते पण सिरीज ऑफ पिचेस झाले. आधी पॅनलला पिच केलं मी की माझी ही आयडिया आहे. मग आर्किटेक्ट्सना पिच केलं आणि मग तिथून पुढे CM साहेबांना पिच केलं. सो वर्षा बंगल्यात व्यवस्थित म्हणजे BMCची टीम, गव्हर्नमेंटची टीम असे सगळे बसून एक व्यवस्थित पिच झालं आणि आय गॉट द जॉब. आणि असं म्हणजे आणि ते मला मिळाला जॉब आणि मी परत UK ला गेले माझं ग्रॅज्युएशन करायला. म्हणजे कोविडमुळे ते पुढे गेलं होतं सेरेमनीसाठी. आणि मी परत गेले आणि मी माझ्या हेड ऑफ डिपार्टमेंटची वेळ घेऊन ठेवली होती बिकॉज आय हॅड सो मेनी क्वेश्चन्स की हे कसं करायचं. आणि मी त्यांना भेटले आणि की तुम्हाला असं वाटतं का की इट्स टू सून.
मी आत्ता ग्रॅज्युएट झाले, 1 वर्ष झालं आहे आणि एवढी मोठी संधी मिळणं की अख्खं संग्रहालय तुम्हाला डिझाईन करायचं आहे. त्यात किती दालनं असणार आहेत, त्या दालनांमध्ये काय असणार आहे, त्यात मराठी नाटकाची लेगसी ही इनक्रेडिबल आहे. त्यामुळे तर मी त्यांना म्हटलं हे खूप लवकर होतं आहे का माझ्या करिअरमध्ये. तर त्या म्हणाल्या फक्त तुझ्या करिअरमध्ये होईल हे, कारण भारत अजून डेव्हलप होतो आहे. भारतात ऑपॉर्च्युनिटीज आत्ता आहेत, ती संधी तुला मिळू शकते. परदेशी ऑलरेडी झालेलं आहे. सो माझे बॅचमेट्स ते स्ट्रगल करत होते टू फाइंड अ जॉब, कारण प्लेसेस आर टेकन अप. आणि म्हणजे म्युझियम्समध्ये नवीन म्युझियम्स येण्याची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते. त्यामुळे असं नाही आहे की ते होत राहणार आहे. जसं सोशल मीडिया बूम झालं बघ, मार्केटिंग इंडस्ट्री अचानक बूम झाली, देयर वर सो मेनी न्यू स्टार्टअप्स आणि हे ते. सो तर तसं नाही आहे. तर मला असं वाटलं शी इज राईट. आणि मग मी परत आले, मग आमचा रिसर्च सुरू झाला आणि म्हणजे फुल फॉर्ममध्ये झालं होतं. आणि आता आय वॉज द हेड डिझायनर, आय वॉज सपोज टू मेक माय टीम. आणि ते करत असताना मग गव्हर्नमेंट चेंज्ड. सो ते मग प्रोजेक्ट थांबलं. आणि मला असं वाटतं की ते मात्र परत सुरू व्हायला पाहिजे खरंच, कारण इट वॉज अ ग्रेट इनिशिएटिव्ह. आणि म्हणजे सगळ्याच बाजूंनी मराठी नाटकाची लेगसी मेंटेन करण्यासाठी मुंबईत एक आयकॉनिक काय म्हणतो आपण इनिशिएटिव्ह झाला असता. त्यामुळे आणि इट वॉज अ नोबल कॉज. बरोबर. सो मला असं वाटतं की ते करण्याची मला संधी मिळाली. पॉईंटच की ते सुरू झालं पाहिजे, पण ते करायची मला संधी मिळाली यानंतर. पण सगळ्यात मजेदार गोष्ट अशी झाली या शिक्षणामुळे, आय केम बॅक अ बेटर ॲक्टर. ओके. शिक्षण डिरेक्ट शिक्षण तिकडे नव्हतं, काहीच नाही. पण मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरच्या अनुभवात जसं क्राफ्ट महत्त्वाचं आहे ना, तसं एक्सपोजर पण महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपले ऑब्झर्वेशनल स्किल्स आपण किती म्हणजे काय प्रकारच्या लोकांना भेटतो, कसं त्यांच्याशी बोलतो, त्यांचं काय काय आपण निरीक्षण करतो, हे सगळं महत्त्वाचं असतं ना. तसं ग्लोबल म्हणजे एक्सपोजर मिळणं महत्त्वाचं असतं. तुम्ही वाचणं महत्त्वाचं आहे, तुम्ही वेगवेगळं काय म्हणतो आपण गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे, ऐकणं महत्त्वाचं आहे. मग ते पॉडकास्ट असू देत किंवा ते संगीत असू दे. आणि मग ते म्हणजे जगभरातलं म्हणजे आवडलं न आवडलं हे पुढचा मुद्दा आहे, तो ओपिनियन झालं तुमचं. पण त्याच्याशी स्वतःला एक्सपोज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं ते माझ्याबरोबर झालं ना, ती 2 वर्ष UK मध्ये, की मी इतक्या वेगवेगळ्या लोकांना भेटले, परदेशी आणि भारतीय सुद्धा, तिकडे स्थानिक भारतीय सुद्धा. तर मला असं वाटलं की ते माझं असं एक्सपॅन्डच झालं, माय माइंड एक्सपॅन्डेड. आणि म्हणून आय थिंक आय केम बॅक अ बेटर ॲक्टर, कारण माझे अनुभव माझ्याकडे जास्त एक्सपिरियन्सेस आहेत आत्ता. मला जास्त काय म्हणतो आपण एक आठवणींचा असा ठेवा असतो बघ आपण, वी रीच आउट एव्हरी टाईम. तर मला असं वाटतं जास्त कलेक्ट झाल्या ना, सो ते मला असं वाटतं की माझं POV बदलला, माझं लोकांकडे बघण्याची हे बदलली. सो काय म्हणतो आपण त्याला, दृष्टी बदलली. सो तर ते माझ्या अभिनयाच्या करिअरमध्ये मला खूप फायद्याचं ठरलं. राईट. कारण जसं तू म्हणालीस, जेव्हा आपण एक्सपोज होतो या एवढ्या गोष्टींना, त्यामुळे ते फार वेगळ्या प्रकारे आणि छोट्या छोट्या गोष्टी यायला लागतात, ज्या आपण जसं मगाशच्या पण कॉन्व्हर्सेशनमध्ये आपण पिन पॉईंट करू शकत नाही की हे असं आहे. हो, पण ते आहे. ऑल्सो पोटाला चिमटा म्हणतो ना आपण. म्हणजे मी लंडनला गेले तेव्हा मला पहिल्यांदा हे लक्षात आलं की मुंबईच्या बाहेरून येणारे माझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मुंबईत कसं वाटतं. राईट. का मी मुंबईची आहे, मी इथे जगली, माझ्यासाठी इकडून तिकडे रिक्षा घेणं इज नॉट अ बिग डील. पण माझ्या कुठल्या तरी नव्या म्हणजे काय बीडवरनं आलेल्या मैत्रिणीसाठी हे अवघड होतं की रिक्षा अशी थांबवायची, सांगायचं आणि कुठेतरी पोचायचं. म्हणजे मी सहज म्हणते अंधेरी वेस्टला ये ना, पण अंधेरी वेस्टला येण्याचं टास्क हे तिला स्वतःहून शिकावं लागतंय ना. हे मला त्याचं गांभीर्य कळत नव्हतं. मला एम्पथी होती त्या बाबतीत, पण मला कळत नव्हतं. ते मला लंडनला गेल्यावर कळलं की एखादं शहर आपल्यावर ओव्हरवेल्मिंग होतं ना, अंगावर येतं, ते काय असतं. म्हणजे तर ते मला असं वाटलं की त्यामुळे सुद्धा असू शकतं. आणि तिथे मग म्हणजे हे सगळे छोटे छोटे या नोकऱ्या करणं, पैसे जमवणं, ते कसे वापरतोय, किंवा शिक्षणाला खूप सिरियसली घेणं की आपण यासाठी इथे आलोय, आता हे करायचं, म्हणजे हे मन लावून करण्याची जी भूक असते ना, ती पोटाला चिमटा असेल ना तर होते बघ पटकन. म्हणजे असं वाटतं की नाही, हे
म्हणजे मला हे वाया नाही घालवायचं, हे माझ्यासाठी हे आय कांट टेक दिस फॉर ग्रँटेड, हे प्रिव्हिलेज आहे मला मिळालेलं. तर ते मला असं वाटतं की ते मला त्या शहराने शिकवलं आणि त्यामुळे मला इथे आल्यावर सुद्धा गोष्टींना ग्रँटेड घेण्याची माझी सवय गेली पटकन. मला असं वाटलं की हो, मला हे मिळतंय, हे म्हणजे मला त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड असणं गरजेचं आहे. बरोबर. सो ते खूप महत्त्वाचा बदल झाला. राईट. आणि त्याच्यासाठी तू तिथे वेळ घालवणं आणि परत येऊन ते विचार करणं पण खूपच महत्त्वाचं आहे. या सगळ्यामध्ये मला आता तुला काय विचारायचं आहे, तुझं आणि आईचं तुमच्यामधलं कसं डायनामिक आहे? कारण जेव्हा लहान होतीस तो पण घरी होतीस, मग तू शाळेसाठी सह्याद्री तिकडे गेलीस, 5वी-6वीला गेली असेल. 6वीला. तर तो काळमध्ये तुमचं मध्ये इंटरॅक्शन होत असणार किंवा फोन कॉल्स किंवा पत्र जसं आहे. आणि नंतर काही काळ मुंबईत आणि मग परत नंतरच्या शिक्षणाला तू बाहेर. तर मग ते डायनामिक कसं आहे तुमचं, किंवा तू कसं एक्सप्लेन करशील ते? मला असं वाटतं ह्याचं सगळं क्रेडिट माझ्या आईला आहे की मी खूप लहान होते, माझा बाबा गेला तेव्हा, आणि मला असं वाटतं की त्यानंतरचं आयुष्य कसं जगायचं हा तिचा चॉईस होता आणि तिने तर आयुष्य आनंदाने परिपूर्ण जगायचं हे ठरवलं आणि त्यामुळे माझं आयुष्य सुखकर झालं. तिने कायम माझ्याबरोबर एका पद्धतीची मैत्री ठेवली आहे. ती अगदी म्हणजे माझी आई लहानपणी खूप स्ट्रिक्ट पण होती. सो असं नव्हतं की काय वगैरे, असं अजिबातच नव्हतं. माझ्यात धाडसच नाही आईबरोबर भांडायचं, कधीच भांडले नाही. म्हणजे मे बी डिसअग्रीमेंट्स होतील आमच्यात, पण भांडण्याची हिंमत नाही माझ्यात, धाडसच होत नाही माझं. पण तरी तिने तिच्या आयुष्यात सुरू असलेल्या गोष्टी, तिच्या कामात, तिच्या काय मैत्र्यांमध्ये जे काही असेल त्यातनं एक खूप ट्रान्सपेरन्सी ठेवली. त्यामुळे मला कधीच माझ्यापासून काहीतरी लपवायचं आहे वगैरे असं कधीच नव्हतं. जे आहे ते मला माहिती आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोघी ॲट इज होतो, की तिलाही त्याचं बर्डन नव्हतं आणि मलाही काही असं वाटलं नाही. ऑल्सो मला असं वाटतं की ज्यांची म्हणजे हे युनिव्हर्सल आहे, ज्यांचे पालक असे खूप लहान वयात जातात ना, एखादं म्हणजे एक कोणीतरी, तेव्हा ती मुलं थोडीशी पटकन मोठी होतात. म्हणजे कारण दे डोंट हॅव अ चॉईस बट टू बिकम इंडिपेंडेंट. कारण आता यू आर द नेक्स्ट कंपॅनियन टू युअर पेरेंट. ती जागा तुम्ही नाही भरून काढू शकत आणि ती जबाबदारी तुमच्यावर नसते. माझ्या आईने कधीच मला आता तू मला पुरून उडलं पाहिजे असं कधीच तिने अपेक्षाही ठेवली नाही. पण मला असं वाटतं की ते तुमच्या मनात असतं की सो तुम्ही तुमच्या पालकांचे इमोशन्ससुद्धा थोडेफार मॅनेज करू लागता. आणि ते नॉट नेसेसरीली त्यांना मदत होत असते त्याची, म्हणजे कधी त्यांना वाटत काही फरकही पडत नसेल, पण तुम्ही यू आर ओव्हर कॉम्पन्सेटिंग. सो मला असं वाटतं की सो आय लुक्ड ॲट माय मदर ॲज अ ह्युमन बिंग व्हेरी अर्ली ऑन, की जे आपल्याला नंतर लक्षात येतं बघा आयुष्यात, की अरे हे पण तर पहिल्यांदाच करतायत ना पेरेंटिंग, ते चुकणारच आहेत. त्यांना कुठे माहिती आहे त्यांनी कुठे केलं आहे आधी. आणि आपले आई बाबा तर म्हणजे तसे लहानही होते रे आपण झालो तेव्हा. सो म्हणजे मी 28 वर्षांची असताना जर मला मूल झालं असतं तर मला आय वुडंट हॅव नोन व्हॉट टू डू, बट शी न्यू. सो म्हणजे ग्रेट फॉर हर. तर मला असं वाटतं की त्या अर्थाने मी तिला कायमच ह्युमन म्हणून बघितलं, कारण तिच्या आयुष्यात ती एखादी ट्रॅजेडी इतक्या लवकर आली की मला तिच्याबद्दल वाटणारी भावना ही कायम अशी होती की जसं मित्रमैत्रिणींसाठी वाटतं ना की आय विश यू गेट एव्हरीथिंग यू वॉन्ट, तुला जे हवं ते तुला मिळेल तसं. तर आणि मी त्यामुळे आणि मी भयंकर ओबिडियंट पण होते. म्हणजे मला आईने सॉर्ट ऑफ तसंच वाढवलं की एका पॉईंट नंतर खूप मी आर्ग्युमेंटेटिव्ह नव्हते किंवा मी अशी खूप रिबेलियस नव्हते. मी केलं मी पण केलं आहे काही अशा गोष्टी, पण मला असं वाटतं की तेव्हा माझ्या आईने खूप माझ्या छान पाठीशी उभी राहिली आहे ती, म्हणजे मैत्रीण म्हणून. आणि मी हे आधी पण म्हटलं आहे, पण माझ्यासाठी ती आणि मी असेच होतो. सो शी वॉज एव्हरीथिंग. ती माझी आई पण होती, माझे वडील पण होती, भावंडं नाही आहेत मला, सो ती भावंडांची भूमिका ती घेत होती. आजी आजोबा गेल्यानंतर ती मायाही तिने मला लावली. सो मला असं वाटतं तिच्यासाठी खूप मोठा टास्क होता मला मोठं करणं, आणि मला या सगळ्या ह्याच्यात म्हणजे ती पूर्ण म्हणजे असं. सो तर ते होतं. आणि मला असं वाटतं की तिने
हा धाडसाचा निर्णय घेतला आय थिंक प्रत्येक वेळेला. मला शाळेला पाठवणं, मला पुण्याला पाठवणं, मला लंडनला पाठवणं सुद्धा. म्हणजे मला असं वाटतं की तिच्यासाठी तिचं आयुष्य माझ्या आयुष्याच्या भोवती फिरतं खूप, जे आय एम नॉट फुल्ली हॅपी विथ. तिचं एक आयुष्य असलं पाहिजे जे आहे म्हणजे. पण त्यामुळे हे करणं तिने, की मला तिने पाठवणं हे धाडसाचं काम आहे. कारण म्हणजे ते यू आर दी ओनली वन. बरोबर. सो ते तर मला असं वाटतं ते तिने इतकं धाडस दाखवलं ना, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि मला असं वाटतं की तिने ना प्रत्येक क्षणाला, अशा दुःखाच्या क्षणांना आनंद निवडला आणि त्याचं मला भयंकर कौतुक वाटतं. मला असं वाटतं की अशा आणि ट्रॅजेडीज म्हणजे बाबा गेला, माझे डॅडी गेले म्हणजे आजोबा गेले, आजी गेली, मोठा मामा गेला. म्हणजे त्या सगळ्या लोनलीनेसमध्ये, त्या सगळ्या दुःखामधनं आनंद शोधणं हे खूप ताकदीचं काम आहे रे. खूप ताकद असावी लागते एखाद्यामध्ये. एकटीने म्हणजे माझी आई एकदा तिला घर घ्यायचं होतं आणि आम्ही त्या एजंट्सना भेटलो, जाऊन बघून आलो वगैरे. छोटंसंच होतं ते घर. तर ते मला 90% काय 80% व्हाईट आणि 20% ब्लॅकमध्ये हे घर. ती नाही म्हणाली. तिचा एकदाही तिने टॅक्स एव्हेजन केलेलं नाही. प्रत्येक, आता तर ठीक आहे, पण प्रत्येक रिसीट मग इतकी ती ह्याची आहे की नाही माझ्या बाजूने. किंवा तिच्यात ना इनक्रेडिबल पॉवर आहे स्वतःच्या सबऑर्डिनेट्सना सपोर्ट करायची. सो खूप मोठी चॅरिटी मे बी आई करणार नाही, की तेवढी फायनान्शियल स्ट्रेंथ असली पाहिजे एखाद्यामध्ये की कुठल्या तरी चॅरिटीला डोनेट केलं आहे वगैरे. पण तिच्या आसपासच्या लोकांचं आयुष्य सुखकर करता आलं पाहिजे हे तिला हवं. म्हणजे परवा आम्ही बोलत होतो आणि आमच्याकडे खूप वर्ष काम करता आमच्या संगीता मावशी आहेत, म्हणजे घराचा भाग आहेत त्या. तर त्यांच्या वाटेला ना पण खूप हे सगळं येतं. त्यांच्या घरी पाणी येत नाही, त्यांना ते पहाटे उठून भरावं लागतं, त्यांच्या पाईपलाईन हे ते. त्यांच्या 4 मुली, तर आईने त्यांचं शिक्षण, त्यांच्या घरी येणारं म्हणजे काय फ्रीजपासनं त्यांना घर रेनोव्हेट करून घ्यायचं. तर ते माझी आई म्हणते की मला ना एवढंच हवं आहे सखी, माझी मोठी लॉटरी लागावी आणि मी संगीताला एक छान बिल्डिंगमधलं घर घेऊन देईन जिथे तिला 24 तास पाणी येईल. आणि मला असं वाटतं की टू हॅव दॅट ॲम्बिशन ऑर ॲस्पिरेशन, इवन टू फील इट इज इनफ. आणि तिने तिच्या आसपासच्या सगळ्या लोकांची तशी काळजी घेतली आहे कायम, आर्थिक असेल किंवा मानसिक असेल. आणि इनफॅक्ट परवा आमचे बिल्डिंगचे जे वॉचमॅन आहेत ते खूप आजारी पडले आणि ॲडमिट झाले. माझी हॉस्पिटलला जाऊन आली आणि शी वॉज वन ऑफ दी ओनली पीपल फ्रॉम द बिल्डिंग टू गो. आणि मला असं वाटतं की तिला काहीच करायची गरज नाही आहे. कोणीच विचारणार नाही, कोणीच तुला म्हणणार नाही की तू आली नाहीस, पण ती जाऊन आली आणि ती सगळ्यांसाठी करते. म्हणजे त्यात एक समानता आहे. तर मला असं वाटतं की ते बघून मी मोठी झाली. तर मला असं वाटतं की माझ्या आसपासच्या लोकांची मी काळजी घेतली पाहिजे आणि मी घेऊ तेवढी माझ्याकडे ताकद असली पाहिजे, एवढंच हवं आहे मला. तर त्यामुळे ना शी सेट अ व्हेरी ग्रेट एक्झाम्पल फॉर मी. तिने ते आयुष्य जगण्याची. आणि आता तिला विचारलं तर ती म्हणेल हे मी तिच्यासाठीच केलं, म्हणजे माझ्यासाठी. पण माझं म्हणणं आहे की तरीही ते चॉईसेस वेळोवेळी तिने केले, त्यामुळे मी अशी घडले. आणि मला असं वाटतं त्यामुळे आमच्यात मैत्रीचंच नातं आहे. आता तर आहे, अजूनच ते जास्त. मी वेगळी राहू लागले, माझं एक आयुष्य आहे, मग माझं लग्न झालं आणि हे सगळं. सो आता तर अजूनच रिलॅक्स्ड आहे. आता कारण माझी जबाबदारी नाही आहे तिच्यावर किंवा हे करायचं ते करायचं नाही असं नाही आहे. सो अजून रिलॅक्स्ड आहे. सो कायमच असं होतं. पण दॅट वॉज आय थिंक शी इज इनक्रेडिबल. हो, कारण काय ॲक्टिव्ह एफर्ट आहे ना त्याच्यात. म्हणजे जर हे सगळं सांभाळायचं आहे प्लस माइंडफुली या गोष्टी करायच्या. हो, म्हणजे आत्ता पण अडल्टिंगबद्दल बोलत होतो बघायच्या आधी. आणि मला ते अडल्टिंग इतकं ओव्हरवेल्मिंग होतं ना की बिल्स पण भरायचे आहेत, भाडं पण भरायचं आहे, इथे पण जायचं आहे, गाडीत पेट्रोल पण भरायचं आहे आणि माझं हेच संपलं आहे, घरातलं दूधच संपलं आहे आणि हे पण आणायचं ते पण आणायचं आहे. माझ्यासाठी ते इतकं होतं ना, या सगळ्यात हे सगळं सुरू असताना कामही करायचं आहे, मुलीचं शिक्षणही करायचं आहे, घरी वडील आहेत त्यांचीही काळजी घ्यायची आहे. म्हणजे हे आणि हे किती होत असेल. म्हणजे मला असं वाटतं की ते सगळं तिने पेललं हे मला खूप अमेझिंग वाटतं यार. कमाल. कारण बऱ्याचशा गोष्टी ऑटो पायलटवर चालत असतं असं आपल्याला वाटतं, पण त्या खऱ्या ऑटो पायलटवर नसतात. त्या माइंडफुली ते करत असतात सारखे. हो, आणि ना तिच्यात अशी खूप छान क्वालिटी आहे. म्हणजे तिची मैत्री होते लोकांची, ती
वेगवेगळ्या लोकांची होते. म्हणजे कसं होतं, कधी कधी आपल्या स्तरातल्या लोकांची आपली मैत्री होते, किंवा आपण काय जॉब करतो तर कलिगशी होते, म्हणजे शिक्षणात त्या कॉलेज मित्रांची होते. तिची ना वेगवेगळ्या लोकांची मैत्री होती. म्हणजे ती मला असं म्हणते की आम्ही काहीतरी फोनवरती म्हणजे ठीक आहे संगीता आली आता आम्ही बोलणार, म्हणजे त्यांच्या काहीतरी एक त्यांचं बोलणं असतं ते संध्याकाळचं. किंवा मग कोणीतरी म्हणजे कलापिनी कोमकली ज्या आहेत त्यांच्याशी तिची मैत्री आहे, मैत्री आहे घट्ट. किंवा आणि म्हणजे असं कोणीही असेल, असं काही त्याचं हे नाही आहे. किंवा मी तुला संकर्षणचा तुमचा पॉडकास्ट खूप चांगला झालाय म्हणते, संकर्षण आणि आईची खूप चांगली मैत्री आहे. म्हणजे संकर्षणच्या आईवडिलांची तिची तेवढीच मैत्री. सो मला असं वाटतं, मला खूप छान वाटतं, मला कौतुक वाटतं या गोष्टींचं, की ते इथे कनेक्ट झालं ना की कनेक्ट झालं. मग ती म्हणजे मग ती सगळे लाड करते आणि वाटेल ते लाड करते. म्हणजे तिने तर मला असं वाटतं की आमच्या दिलदोस्तीच्या साईटवर पण आमच्या सगळ्यांचे इतके लाड केले आम्ही असं तर केले खूप लाड केले. तर मग तिला ते कोणीतरी आवडलं ना तर मग ती असं, तर मला असं वाटतं ते तिच्यात आहे, खूप छान क्वालिटी आहे. माझा ह्या फ्लो मध्ये पुढचा प्रश्न असा होता की तुला आईची कोणती सवय तुला भावते किंवा तुला करायला आवडेल, पण तू ऑलरेडीच बऱ्याच सवयींबद्दलच बोललीस. पण जर का आई, कारण क्रिएटिव्ह फील्डमध्येच तुझी आई एवढे वर्ष काम करत आहे, तर मग तिच्या क्रिएटिव्हिटीबद्दल किंवा ती जे काही कलात्मक करत असते त्याच्यातनं तुला काय शिकली आहेस किंवा तुला अजून शिकायला आवडेल जे आईकडनं आलं असं तुला वाटतंय? मला वाटतं माझ्या आईची निरीक्षण शक्ती खूप चांगली आहे. आणि म्हणजे ती ॲक्च्युली शी इज अ ग्रेट मिमिक. आणि तिचा सेन्स ऑफ ह्युमर अफाट आहे. म्हणजे आणि तो रेंज होतो, म्हणजे तो अगदी माइल्ड असा पण आहे मिमिक्रीचा आणि डार्क पण होतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे ना तिचा पात्रांचा अभ्यास खूप डीप आहे. आणि त्याची आवडही आहे तिला. म्हणजे ती शिकली आहे नाट्यशास्त्र, पण ती आत्ता तिचं एक नाटक सुरू आहे असे नमी नावाचं. वेळ मिळाला की ते प्लीज बघा. त्यात ती जे काम करते ना, मला असं वाटतं की एकदा ना मी एक नीरज कवी नावाचे दिग्दर्शक आहेत, त्यांचं एक वर्कशॉप केलं होतं. आणि त्यात ते आम्हाला पहिल्याच दिवशी म्हणाले होते की नन ऑफ यू आर ॲक्टर्स अँड स्टॉप कॉलिंग युअर सेल्फ ॲक्टर्स, आणि यू विल ओनली बिकम एन ॲक्टर विथ एज. यू विल टिल देन यू विल अस्पायर. पोस्ट 40 यू विल स्टार्ट अंडरस्टँडिंग. 50 नंतर तुम्हाला थोडंफार जमेल, आणि मग नंतर तुम्ही ॲक्टर व्हाल आणि ग्रेट ॲक्टर व्हाल. आणि मला असं वाटलं हे काय, म्हणजे असं कसं असेल, म्हणजे मला आत्ता ग्रेट ॲक्टर व्हायचं आहे. पण मी आईचं आत्ताचं ते काम बघते ना, आणि मला असं वाटतं आयुष्याचा अनुभव हा इतका महत्त्वाचा आहे कुठल्याही नटासाठी. आणि तो ती सगळा असा म्हणजे काहीच राखून ठेवत नाही, असं सगळं दिलं आहे तिने त्या भूमिकेनं. आणि मला इतकी मजा वाटली ना, कारण काही ते बघताना लक्षात येतं की हे लेखनातलं नाही आहे, ही मोमेंट आहे, ही खूप छोटीशी मोमेंट आहे, आणि ती ॲक्टर क्रिएट करतो. ही मोमेंट ही तिची मोमेंट आहे, तिने आत्ता क्रिएट केलेली, आणि ज्यांना कळायचं त्यांना ती कळेल अशी आहे. आणि शी इज ओके विथ दॅट, शी इज कम्फर्टेबल विथ इट. कळली तर तुम्हाला कळेल, नाहीतर इट्स ओके. तर मला असं वाटतं ते खूप अमेझिंग आहे. म्हणजे तिची क्रिएटिव्हिटी, म्हणजे लापतागंज नावाची तिने मालिका केली होती. फिक्शनल टाऊन आहे ते, आणि त्यात सोशो पॉलिटिकल नाही, सोशो शो होता तो. आणि मिसरी मॉसी नावाचं कॅरेक्टर होतं तिचं. तिला आम्हाला इनऑर्बिट मॉलमध्ये एक बाई भेटली अचानक, आणि ती म्हणाली, अरे मिसरी मॉसी, मैं लापतागंज देखती हूँ, मुझे बहुत पसंद है आपका काम. तर ती म्हणाली, थैंक यू. तो आप यूपी में कहाँ से हैं? तर ती म्हणाली, नहीं मैं यूपी की नहीं हूँ, मैं मराठी हूँ. तर ती म्हणाली, नहीं. ती म्हणाली, नहीं सच में मैं महाराष्ट्रियन हूँ, मैं यहाँ यहीं की पली बड़ी हूँ. तर ती म्हणाली, लगता नहीं है बिल्कुल, हमें तो लगा आप यूपी की कोई है. तर मला असं वाटलं ते पावती आहे ना कामाची, काय कमाल आहे की कुठल्या तरी यूपीमधल्या बाईला असं वाटलं की ही बाई यूपीचीच आहे. आणि तिने खूप अभ्यास केला होता, म्हणजे त्या पात्राचा, त्या भाषेचा, ते सगळं तिने. आणि मी पाहिलंय तिला तो अभ्यास करताना. सो किंवा श्रीयुत गंगाधर टिपरे, तिची भूमिका खूप प्रसिद्ध झाली, श्यामल. त्यात तिने ते सगळं ती म्हणजे खूप मनापासून करायची. त्या साड्या खोचून आणि कशी दिसायची, म्हणजे आपल्या आया दिसतात घरी तशी दिसायची. आणि इट वॉज एन एफर्ट. ते
इझी वाटलं पाहिजे म्हणून त्याच्या मागे खूप कष्ट असतात. सो ते ती खूप पक्की आहे त्या बाबतीत. आणि म्हणजे त्याच्यात तर घरातलं चालू आणि कॅमेरा चुकून आलाय असं वाटायचं. हो, आणि तिने खरा स्वयंपाक वगैरे केलाय त्या किचनमध्ये. तिने गॅस लावून घेतला होता तिथे, खऱ्या पोळ्या लाटल्या आहेत, खरी भाजी केली आहे. सो ते खरं केलंय तिने. आणि तिने खूप म्हणजे तिने एखादं तिला आवडलं ना काम, किंवा तिला असं वाटलं की हे यात काहीतरी आहे, ते पूर्ण घुसून करते. आणि मला ते खूप आवडतं. मला असं वाटतं सगळं ती सबमिट करून टाकते. तर ते, आणि तिची दुसरी क्वालिटी ही आहे जी मी तुला आय थिंक मी घावघात बोलून गेले, की कोणाशी बोलता, कोणाशी तुमचा संपर्क आहे. तिने ते माझ्या आयुष्यात पण मेंटेन केलं, की कोण असलं पाहिजे आसपास, कोणामुळे कोणाकडे बघून मी मोठं झालं पाहिजे. आणि म्हणजे माझ्या आयुष्यात तिच्या मित्रमैत्रिणींचा खूप हात आहे मला मोठं करण्यात. म्हणजे चिन्मयी सुमित आहे, तिला मी आईच म्हणते. म्हणजे तिला चिडवायला मम्मी म्हणते, पण ती माझी आई आहे, ती माझी दुसरी आई आहे. सोनाली कुलकर्णी आहे, तिने मला खूप सांभाळलं लहानपणी. म्हणजे अशी खूप लोक आहेत रे, जे ज्यांची रक्ताची नाती काही नाही आहेत, पण त्यांनी मला मोठं केलं, त्यांनी मला घडवलं आणि ते माझ्यासाठी उभे राहील. पण तिने तर चॉईस केला की ही लोकं असली पाहिजेत माझ्या आयुष्यात. आणि तिला खूप तिला माणसं ओळखता येतात. तिला त्याची, मग मी तेवढी हुशार नाही आहे, पण तिला पटकन ओळखता येतात की कोण आहे आपल्यासाठी आणि कोण आपल्या बाजूने कसं उभं राहणार आहे. आणि असं सगळं, किंवा उभं राहणाऱ्यापेक्षा म्हणजे त्यांचा फायदा काय होईल हा मुद्दा नाही, पण हे काय व्हॅल्यू एडिशन करणार आहेत माझ्या आयुष्यात या अर्थाने. थोडा स्वार्थ आहे या सगळ्यात, पण मला असं वाटतं की ते महत्त्वाचं आहे. आपण आपल्या आयुष्यात कोणाला एंट्री देतोय हे महत्त्वाचं आहे. सो त्याची पारख पण तिला आहे. त्यामुळे ते पीपल क्युरेशन या आणि ते आर्टिस्ट आहेत, त्यामुळे आर्ट क्युरेशन पण सो ते मला असं खूप महत्वाचं आहे. कारण तो इन्फ्लुएन्सचा इम्पॅक्ट त्या माणसावर होणार आहे पुढच्या आयुष्यात. आणि तो लहान असेल तर खूप ग्रास्प करणार आहे. ॲब्सोल्युटली. आणि कोणाकडून काय शिकायला मिळेल हे माहीत नसेल, त्यासाठी ती ओपन पण आहे. म्हणजे ज्युनियर असेल, सिनियर असेल, कोणाकडूनही काहीही शिकायला मिळू शकतं. त्याची मला असं वाटतं. आणि परत कुठल्याही स्तरातली, कुठल्याही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातनं आलेली, जगाच्या कोपऱ्यातनं आलेली, तर शी इज ओपन टू इट. आणि मला ते खूप छान आहे. तिची क्वालिटी खूप चांगली आहे. कमाल. सूरजची अशी कोणती सवय आहे ज्याच्यातनं तू खूप इन्स्पायर होतेस की अरे हे खूप चांगलं आहे? कारण की डे टू डे बेसिसवर जेव्हा आपण एकत्र राहतो त्या गोष्टी काही इन्स्पायर करून जातात किंवा आपल्याला काहीतरी शिकवून जातात आणि त्याही आपल्याला एक अँकर देतात. तर त्याची क्युरिओसिटी, मी हे म्हणाले एका मुलाखतीत, पण कुतूहल वाटतं त्याला सगळ्याचं. आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे छोटीशी गोष्ट असं, म्हणजे आत्ता आपला जर संपला एपिसोड की मी तो म्हणेल की मग हा माईक कसा चालतो रे, अच्छा मग हे काय तू त्याला लावलंस, हे मी काय घातलंय कानात, मग ते कसं वर्क होतं पासनं ते मनुष्य कसा इव्हॉल्व्ह होत गेला, किंवा कुठला तारा कधी एक्सप्लोड होणार आहे आणि त्याचा आपल्यावर परिणाम कधी होणार आहे ह्याचंही तेवढंच कुतूहल आहे त्याला. सो किंवा लोकांमधलं पण, म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये त्याला रस आहे. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, त्यांच्याशी संवाद साधायला त्याला मजा येते, घरच्यांशी, कामाच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं की ती क्वालिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला सगळं येतं, या आविर्भावात जर आपण जगू लागलो तर आपल्याला काहीच मजा उरणार नाही आयुष्यात. मला सतत शिकण्याची भूक पाहिजे आणि ती त्याच्यात आहे. आणि त्याच्यात असल्यामुळे ती नकळतपणे माझ्यात येते. कारण तुमचा पार्टनर जर एवढा क्युरियस असेल तर तुम्हालाही वाटू लागतं ना एकापणे, ते थोडं रब ऑफ होतंच तुमच्यावर. तर ते, आणि खूप उरक आहे. स्वयंपाकाचा उरक आहे, कामाचा उरक आहे. आता मी या नाटकाची निर्मिती करतो तर त्याचा खूप उरक आहे त्याला. आणि मस्त आहे. म्हणजे मला असं वाटतं की सतत कशाबद्दल तरी एक्साइटेड वाटतं त्याला, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे बोर्डमही येतोच आणि बोर्डम आलाच पाहिजे, म्हणजे हां. ते पण त्यातनं आता माझं आयुष्य असंच आहे हे नाही आहे. उठून चला हे असं वाटतंय का आत्ता, मग काहीतरी स्वतःसाठी निर्माण करू असं वाटणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सो ते त्याला वाटतं. सो
त्याचं मला खूप कौतुक वाटतं. कारण खूप इम्पॉर्टंट आहे. हो, असं आजूबाजूच्या वाटतं तर आपणही एक वेगळ्या प्रकारच्याकडे बघून आपल्याला एक हुरूर येते की रे करूया. येस, हो. नाहीतर आपण एकटेच बसून करत राहिलो आणि कम्प्लेसंट होण्याचे चान्सेस खूप आहेत, माझ्यात तर आहेतच. मस्त. जसं तू म्हणालीस नव्याने करण्याचं, आणि हे युजली मी पण फार क्युरियस असतो की न्यूनेस काय आहे आत्ता आयुष्यात. कारण नवीन गोष्टी आपल्याला एक काय म्हणतात नवीन ऊर्जा देतात काहीतरी करण्यासाठी, किंवा चालू असलेल्या गोष्टींमध्येच काहीतरी नव्याने पाहिलं की आपण अजून एक्साइट होतो आणि अजून एफर्ट्स टाकतो किंवा काहीतरी नवीन बिल्ड करतो. आत्ता तुला काय वाटतं तुझ्या आयुष्यात काय न्यूनेस आहे किंवा व्हॉट इज कीपिंग यू एक्सायटेड? सो आपला एपिसोड आय थिंक 22 मार्च नंतर येईल किंवा त्याच्या आधी आला, मला माहित नाही. ओके, सॉरी. ओके. पण हा जो टी शर्ट मी आत्ता घातलाय हे आमची निर्मिती संस्था आहे कलाकारखाना नावाची, जी अमेय वाघ, सुब्रत जोशी आणि मी अशी आम्ही सुरू केली. त्यातनं आम्ही आमची पहिली निर्मिती केली नाटकाची अमर फोटो स्टुडिओ. सोबतीला सहनिर्माते म्हणून सुनील बर्वे होते, सुबक त्यांची संस्था होती. त्याच्याबद्दल सुनील काकांबरोबर आमचं बोलणं झालं होतं. ऑन पॉडकास्ट नाहीये, ऑफ पॉडकास्ट. सो ते करायला खूप मजा आली होती आणि पहिलंच आमचं तो पहिला अनुभव होता. आणि आणि प्रेक्षकांनी खूप छान त्याला प्रतिसाद दिला. सो मजा आली ते करायला. आणि आता वरवरचे वधूवर नावाचं जे नाटक सुब्रत आणि मी करतो त्याची निर्मिती सुद्धा आम्ही करतो. यात आमेय खूप बिझी असल्यामुळे पूर्ण फुल टाईम नाही आहे. सो मी आणि सुब्रत करतो आणि आमचे एक सहनिर्माते आहेत देवेंद्रराव. सो ते करण्यातही मजा येते. फक्त या सगळ्यात हे नाटकाची निर्मिती करताना आणि आमचे इतके संवाद याविषयी सुरू होते की मराठी नाटक, मराठी नाटकाची लेगसी, मराठी नाटकांचा प्रेक्षकांशी असलेलं म्हणजे त्यांच्याशी असलेलं नातं हे खूप मौल्यवान आहे आणि खूप एका अर्थाने प्रगतही आहे. आणि या सगळ्यात मला असं वाटतं की वरवरचे वधूवरमुळे ना अधिक प्रमाणात लक्षात आलं. अमर फोटो स्टुडिओला पण हे व्हायचं, खूप वयाने लहान असलेली लोक यायची नाटक बघायला. अमर फोटो स्टुडिओला अर्थात थोडासा दिलदोस्ती दुनियादारीचा हँगओव्हर होता की ओके जस्ट मालिका संपली होती आणि आम्हाला बघायला लोक यायची. नंतर ते नाटकाचं वर्ड ऑफ माउथ चांगलं होतं त्यामुळे ते चाललं नाटक. तसं वरवरचे वधूवरसाठी सुद्धा खूप वयाने लहान लोक येत आहेत. आम्हाला आधी वाटत होतं काय आपला TG काही कळत नाही, कारण तसं लग्नावरचं नाटक आहे. पण आमचा TGच नाही आहे. सो आमच्याकडे आत्ता येणारी लोक ही म्हणजे लहान मुलंही येतात. ती एवढी येत नाहीत की मी त्यांना ॲव्हरेजमध्ये धरू शकते, पण लहान मुलं सुद्धा असतात ऑडियन्समध्ये आणि हसण्याचा वगैरे आवाज येतो आणि खूप विनोदी वाटतं, मजेदार वाटतं. पण 20 ते 50 पर्यंतचा वयोगट आहे आमचा ॲव्हरेज ऑडियन्स एज. वाईड आहे. सो वी हॅव नो TG हे आम्हाला लक्षात आलं. आणि सगळ्या प्रकारची लोकं येत आहेत. आणि मराठी नाटकाचा प्रेक्षक ना खूप मजेदार आहे. म्हणजे आपण मोजतो ते शहरातल्या प्रेक्षकांना मोजतो की पुण्याकडे कसा रिस्पॉन्स आहे त्यावर ठरवतो. आणि बाहेरगावचे प्रयोग ना फार गांभीर्याने घेत नाही. आणि मला असं वाटतं की इनफॅक्ट बाहेरगावाचा जो प्रेक्षक आहे ना, म्हणजे मला खूप मजा वाटते तिथे प्रयोग करायला. आम्ही आत्ता जळगावला प्रयोग केला आणि खूप मोठं ऑडिटोरियम आहे आणि खूप छान ठेवलं आहे त्यांनी. म्हणजे आणि ते तिकडचेच व्यवस्थापक आहेत आणि ते सगळं ते त्यांच्या उत्साहाने करतायत. कारण मुंबई पुण्याकडे तरी खूप नाटक होतं रे, प्रयोग खूप होतात, तिथे एवढे होत नाहीत. पण त्यांनी ते खूप चांगलं मेंटेन केलं आहे. आणि त्या मोठ्या थिएटरमध्ये तसा टर्नआउट छोटा होता. आणि कारण अर्थात तो वीकडेला पण प्रयोग केला वगैरे वगैरे. पण त्यानंतर आम्ही थांबतो नाट्यगृहात, प्रेक्षकांना भेटून जातो. त्यांना लोकांनी अशी एक फाईल तयार केली, म्हणजे लाईन लावली शिस्तीत मेकअप रूमच्या बाहेर. आम्ही आत थांबलो होतो, आम्ही चेंज वगैरे करून थांबलो, दार उघडलं, ते ॲक्च्युली एक एक करून आले, प्रेमाने आणि इतक्या अदबीने बोलले आमच्याशी. आणि मला असं वाटलं आपण किती शहरात राहून ना गावाकडच्या लोकांना असं बघतो ना की हे काय माहीतच नाही असं. ते इतके उच्च शिक्षित, इतके प्रेमळ आणि इतके सुजाण होते ना, मला असं इतकं कौतुक वाटलं ना. मला असं वाटलं मी यासाठी करते नाटक. कारण मला आणि दुसरा फरक असा पण त्याचा कॉन्ट्रास्ट, मी पनवेलला जेव्हा प्रयोग करते ना तेव्हा तिकडचा वर्ग हा वेगळा आहे, हा वर्किंग क्लास वर्ग आहे. ते येतात ना नाटक बघायला आणि ते म्हणतात ना त्यांची भाषा वेगळी आहे, धम्माल आली, कल्ला टाकलात,
हे पुण्याची भाषा आहे थोडीशी, पण पॉईंट की सगळीकडे भाषा बदलते. पण मला असं वाटतं की मी किती प्रिव्हिलेज्ड आहे की मी नाटकाचा प्रयोग हा मी कुठेही करू शकते महाराष्ट्रात. आपण ती एक सिस्टम बसवून घेतलेली आहे, म्हणजे माझ्या आधीच्या लोकांनी पिढ्यांनी बसवून दिली आहे. ते मी म्हणाले ना, दे वॉक्ड सो वी कुड रन. तसं आहे ते की मी या सगळ्या प्रेक्षकांना भेटू शकते आणि म्हणजे मला आता आयडेंटिफाय करता येतात पॉकेट्स की हे इथे असे ते, किंवा कुठे म्हणजे बाहेरगावी तर मला असं खूप मज्जा वाटते की इकडचे असे दिसतात प्रेक्षक. आणि तर या पार्श्वभूमीवर आम्हाला असं वाटत होतं की आपण आपल्या बाजूने काहीतरी करावं, काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा. आणि हे काही सोशल कॉज नाही आहे हा अजिबातच. तर आम्ही आमचा ब्रँड सुरू केला आहे. सो आमच्या संस्थेचं नाव आहे कला कारखाना. सो दिस इज कॉल्ड कला कारखाना कलेक्टिबल्स. असे आम्ही काही अपॅरल प्रॉडक्ट्स असं काय काय इंट्रोड्यूस करतो आहे. आणि हे अगदी सुरुवात आहे. आणि त्यानंतर आम्ही मराठी नाटकाशी जोडलं गेलेलं असं काय काय शोधून काढू आणि मग ते आपण कसं आपल्या दैनंदिन आयुष्यात आणू शकतो. म्हणजे आपल्याला ना मर्चचं क्रेज असतं बघ. आणि मला असं वाटतं की मी परदेशी नाटकं पाहिली तेव्हा त्यानंतर ते मर्च विकतात किंवा त्यांचं मर्च असतं ते मी हमखास घेते, कारण मला असं वाटतं ही माझी आठवण आहे. तर तसं आपल्याकडे नाही आहे. आणि आपल्याकडे खूप ताकदीचे थिएटर मेकर्स आहेत आणि होऊन गेलेत आणि त्यांना ऑनर करण्यासाठी काहीतरी करावं असं आमची इच्छा आहे. सो ते आम्ही सुरू केलं आहे. आणि म्हणजे यात अर्थात सुब्रत आणि मी आहोत आणि साथ खूप लोकांची आहे. आणि मला असं वाटतं की ती आत्ता माझ्या आयुष्यातली मज्जा आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते जसं संग्रहालय करताना मला मज्जा येत होती ना की वाव, म्हणजे काय कमाल आहे ना आपलं मराठी नाटक. आणि त्याचं रिसर्च करताना सुद्धा ते काम वाटतच नव्हतं मला. असं सतत स्वतःला वाटत होतं की हे खरं आहे का, ह्याचे मला पैसे मिळणार आहेत का, म्हणजे असं वाव हे मी असंच केलं असतं. तर तसं मला या इनिशिएटिव्हबद्दल वाटतं. हे अगदी आत्ता सुरुवातीला टी शर्ट्स आणि प्रॉडक्ट्स असे आहेत, पण पुढे जाऊन थोडं अजून म्हणजे साहित्याकडे वळणारं, अजून लहान मुलांसाठी, वयस्कर लोकांसाठी स्पेसिफिकली ओरिएंटेड प्रॉडक्ट्स असं सगळं आपण करणार आहोत. मस्त. दॅट्स कीपिंग यू एक्साइटेड राईट नाउ. व्हेरी एक्साइटेड. कधी 22 मार्च म्हणालीस ना लॉन्च. कदाचित 22 मार्च कोणता वार आहे? शनिवार आहे. कदाचित त्याच दिवशी येऊ शकतो. आमचा 100वा प्रयोग आहे 22 मार्चला. येस. अरे कमाल. कुणीकडे तो? पुण्याला बालगंधर्वला रात्री 9:30 वाजता. अरे, आणि 23 मार्चला सुतार फेडीचा कार्यक्रम आहे पुण्यात. म्हणजे आमचा किती वाजता आणि कुठे ते पण सांग. ते 8 वाजता आहे. ओके. गोदाम स्पेशालिटी कॉफी म्हणून एक कॅफे त्याच्या खालती. ओ नाईस. अरे असं छान. कमाल. तर आपण वायफळचा अद्भुत दरवाजा नावाचा एक सेगमेंट असतो. ओके. तो आपण करणार आहोत. तिकडे मी एक प्रेमिस सेट करतो आणि तुला तिथे नेऊन पोहोचवतो आणि मग तू सांग तुला काय इमॅजिन होतंय आणि तुला जे वाटतंय ते यू कॅन टेक अस देअर. ओके. ते करण्याआधी वायफळवर येऊन तुला कसं वाटलं? मजा आली खूप मला. मी तुला मगाशी ऑफ कॅमेरा म्हणाले तसं आय थिंक माझा हा पहिलाच 1-on-1 असा इंटरव्ह्यू झाला आहे. आणि इंटरव्ह्यू ॲक्च्युली वाटतही नाही आहे, मुलाखत वाटत नाही आहे. छान गप्पा, इतकं तुमचं छान गोड घर आहे आणि मला इतकी चांगली कॉफी भाजली की आय एम सो इम्प्रेस्ड आणि सो आणि छान मला ॲक्च्युली मजा आली तुझ्यावर गप्पा मारताना. यू आर अ ग्रेट लिसनर ऑल्सो. You deserve to have a podcast. धन्यवाद. आम्हाला एक वेगळी तुझी बाजू बघायला मिळाली, पण त्याचबरोबर ते किती अमालगमेशन आहे ना, एवढ्या सगळ्या गोष्टींचं अमालगमेशन आहे ते. म्हणजे अगदी चाइल्डहुडपासनं ते तुझं क्युरिओसिटी, फोटोग्राफी आलं त्याच्यात, मग तुझं आर्ट क्युरेशनकडे असलेला कल, मग एक्झिबिशन डिझाईन आणि ते सगळं. आणि मग ऑफकोर्स ॲक्टर म्हणून तर तू बऱ्याच लोकांना पर्यंत पोचलीच आहेस, पण हे त्याच्या मागचे अँगल्स आहेत आणि त्याच्यामुळे तू कसा विचार करतेस हे ऐकायला आणि ते एक्सप्लोअर करायला तुझ्यावर फार धमाल. आणि ऑफकोर्स पुस्तक वाचन तर त्याचा एक सुरुवातच तिथून आपण केली. त्यामुळे जबरदस्त एक वेगळा फ्लेवरचा आपला भाग झालाय. सो आय एम व्हेरी हॅपी. तर तुला आता मी डायरेक्ट अद्भुत दरवाजाकडे घेऊन जातो. ओके. तर तू एका स्पेसमध्ये उभी आहेस, त्या स्पेसच्या अशा मध्यभागी उभी आहेस. तुझ्यासमोर 4 दरवाजे आहेत. सेमी सर्क्युलर वॉल, अर्धवर्तुळाकार मराठी, आणि 4 दरवाजे आहेत त्याला. आणि प्रत्येक दरवाजाचा एक एंट्रन्स आहे असं तुला कळलं की काहीतरी 4 दालनं आहे तिकडे असं मला वाटतंय.
तर तू क्युरियस आहेस, तू इकडे तिकडे जरा फिरलीस, आजूबाजूला बघितलंस, अजून तू दरवाजे उघडले नाहीस, तू म्हणालीस की काय काय कुठे आले, मी जरा गेज करते, जरा ॲब्झॉर्ब करून घेते. बघत बघत मग तू त्या दरवाजाच्या एक पाशी समोर जायला सुरुवात केलीस आणि थोडे थोडे दरवाजे उघडायला सुरुवात. ते उघडेच आहेत, म्हणजे लॉक्ड नाही आहेत पण बंद आहेत, पण तू ते एक उघडायला सुरुवात केलीस आणि आतमधून असा मस्त प्रखर प्रकाश आला. पण त्या 4 दरवाजांमधनं जो प्रकाश आला ना, त्याला एक वेगळा झोन आहे, म्हणजे एकाच प्रकारचा लाईट नाही आहे, तो एक वेगवेगळ्या प्रकारचा. तुला पिवळा लाईट आवडतो एका ठिकाणी असं ऐकलं मी, तसा एक लाईट आहे. असे विविध प्रकारचे लाईट आहेत आणि एक वेगळा काय म्हणता येईल थीम आहे प्रत्येक रूमचा. आता तू एंटर करायला सुरुवात करतेस एक एक खोली. आता हे दरवाजे तेच अद्भुत आहेत. काय आहे इथे, ह्या 4 दरवाजांमध्ये तुला प्रत्येक खोलीत, ह्या जे दालन आहे आतमध्ये, तेथे तू प्रत्येक तुझ्या आयुष्याशी निगडीत किंवा तुला इन्स्पायर केलेली किंवा तुला वाटते की ही व्यक्ती हे डिझर्व करते अशा व्यक्तीचं ते दालन असणार आहे. म्हणजे आणि तू ठरवायचंस की ते आतमध्ये काय मांडणार आहेत. आणि ह्याच्या टाइम फ्रेमचा काही नाही, म्हणजे आत्ताची व्यक्ती घेऊ शकतेस, पास्टमधली घेऊ शकतेस, किंवा तू जगात कुठेही भेटलेलीस कोणाला अशी घेऊ शकतेस, किंवा भेटलीच नाहीस अशी व्यक्ती घेऊ शकतेस. तर अशा 4 कोणत्या व्यक्ती तुला दिसत आहेत आणि काय तू त्यांना मांडायला सांगशील. ऑफकोर्स तू त्यांना मदत करणार आहेस ते क्युरेट करायला, तो त्याचा पुढचा मुद्दा झाला. पण 4 कोणत्या पर्सनॅलिटीज असतील आणि व्हॉट वुड यू लाईक देम टू प्रेझेंट टू द वर्ल्ड. मला असं वाटतं की तू म्हणाल्या मला जी लोक सुचली तेच मी सांगेन की एका दारातनं बाबा असेल, एका ह्याच्यातनं माझे डॅडी असतील, एक माझी आजी असेल आणि एक माझे सर असतील भरत भिरंगी, जे मी मेन्शन केलं त्यांना. हे 4 असतील. आणि हे ना खूप वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज होत्या. सो ते नक्की काय त्यावर लावतील ह्याचा मी विचार करते. बाबाच्या दालनात तर मला असं वाटतं की बरंच माझ्या बाबाची ना बऱ्यापैकी वेस्टर्न टेस्टसुद्धा होती. म्हणजे खूप रूटेड होता तो भारतीय कल्चरमध्ये आणि असं. पण त्याला ना त्याचबरोबर बीटल्स आवडायचे, त्याला मॅड मॅगझिन आवडायचं. सो आमच्या घरी लहानपणी भीमसेन अण्णांचं पण हे सुरू असायचं आणि ऑल्टरनेटिव्हली बीटल्स आणि वेस्टर्न जॅझ वगैरे असं पण सुरू असायचं. सो इट वॉज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ इमोशन. तर मला असं वाटतं की मॅड मॅगझिनचे काही हे असतील आयकॉनिक कवर्स, ते त्याचं एक सेक्शन असेल अख्खा. मला असं वाटतं त्याचं एक एक्झिबिशन्समध्ये ना अनेकदा ऑडिओ डिस्प्लेज असतात बघ, म्हणजे यू कॅन जस्ट पुट ऑन द इयरफोन्स. तसं मला असं वाटतं की त्याची एक अख्खी म्हणजे ग्लोबल प्लेलिस्ट असेल वेगवेगळ्या गोष्टींची. मला असं वाटतं की त्याचा एक त्याने डिझाईन केलेले ना काही लहान मुलांसाठीचे खेळ असतील. तो असा ना ही वॉज अ कूल फादर. सो मला हे आठवतं की आमच्या घरी सतत माझ्या मित्रांची ये जा असायची. तो त्यांना खाऊ पिऊ घालायचा, तो आम्हाला खूप म्हणजे फिरायला घेऊन जायचा तो. आणि म्हणजे ही वॉज व्हेरी व्हेरी फॉन्ड ऑफ चिल्ड्रन, ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ मी. सो मला असं वाटतं की त्याने काहीतरी असं, त्याने माझ्या म्हणजे अनेक मित्रमैत्रिणींना टोपण नावं दिली वगैरे. सो त्यांच्या ह्याच्यातनं बनलेलं, म्हणजे त्याच्या इमॅजिनेशनमधनं बनलेले काही खेळ असतील. आणि ऑफकोर्स म्हणजे मला असं वाटतं की त्याने केलेलं काम तोच नाही डिस्प्ले करणार, मग मे बी मी करीन. पण त्याने त्याच्या जेवढं आयुष्य तो जगला त्या आयुष्यात त्याने ज्या प्रकारचं काम केलं, मला असं वाटतं की मी इतकी भाग्यवान आहे की मी त्याच्या म्हणजे ते माझे वडील आहेत की अजूनही मला सुद्धा अनेक खोल्यांमध्ये चांगलं लेखलं जातं कारण मी त्याची मुलगी आहे. सो मला असं वाटतं की त्याच्या कामांचे काही आयकॉनिक कामं, म्हणजे त्याची कैरी नावाची त्याची शेवटची फिल्म,
भवनी भवाई, मिर्च मसाला, छोटी भूमिका होती पण खूप ताकदीची, हुन हुन हुनशीलाल, या सगळ्यातले मीच लावीन त्याच्या वतीने स्टिल्स आणि पोस्टर्स आणि असं सगळं. सो दॅट विल बी त्याचं दालन. डॅडींच्या दालनात ना मला असं वाटतं की आमचेच फोटो असतील. कारण त्यांना आईचं माझं कौतुक, माझ्यावर प्रेम होतं, आईचं भयंकर कौतुक होतं. आणि मला असं वाटतं की ते तिच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभे राहिले आणि तिला खूप चांगलं लेखायचं. सो मला असं वाटतं की तिचेच काही फोटो असतील. ते जज होते, डिस्ट्रिक्ट जज. तर मला असं वाटतं की त्यांच्या दालनात काही आयकॉनिक केस पेपर्स असतील मांडलेले असे. सगळंच वॉलवर नसताना काही आपण खाली बघतो वाचतो, तर ते असतील. त्यांना बॅडमिंटन आवडायचं, मे बी काही तसे रॅकेट्स असतील. आणि त्यांना उर्दू यायचं, कारण ते तेव्हा देगलूरमध्ये मोठे झाले, तर तेव्हा उर्दू शिकवलं जायचं. सो ते उर्दू लिहायचे, त्यांना उर्दू यायचं. सो मला असं वाटतं की, आणि ते त्या ॲक्च्युली ते खूप लिहायचे काय. सो मला असं वाटतं की त्यांनी लिहिलेल्या या गोष्टी असतील, त्या पण असतील टू डिस्प्ले, टू रीड. माझ्या आजीचं दालन हे ॲक्च्युली किचन असेल. ओके. माझी आजी या म्हणजे आय नो आपण सगळे बायस्ड असतो, पण म्हणजे इनक्रेडिबल कुक होती, इनक्रेडिबल. तिच्या हातचं जे जेवले आहेत ते आजही मला भेटतात आणि मला हे सांगतात की मी ती चव कधीच विसरू शकणार नाही. आणि काहीही मोजमाप नव्हता की हे अर्धा चमचा हे आणि अर्धी वाटी हे, अंदाजे होतं, पण माय गॉड काय चव होती तिच्या हाताला. आणि मला त्याचं खूप वाईट वाटतं की सुव्रत तिला भेटू शकला नाही, कारण त्यालाही स्वयंपाकाची आवड आहे आणि तिचा स्वयंपाक इतका उत्तम होता. सो मला असं वाटतं त्याने अत्यंत पॉझिटिव्ह होती स्वतःच्या किचनबद्दल. त्यामुळे मला असं वाटतं ती तिथे गार्ड करत उभी असेल. आणि दुसरं मला असं वाटतं माझी आजी पण इनक्रेडिबल होती, कारण तिने लग्न झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर PhD केली. ती कविता लिहायची, पण मला असं वाटतं की शी वॉज अ लिटल मिसअंडरस्टूड इन द सेन्स दॅट नॉट विदिन द फॅमिली. पण मला असं वाटतं की आपण आता मेंटल हेल्थ आणि या सगळ्याबद्दल इतकं बोलतो ना, मला असं वाटतं मे बी शी वॉज ऑल्सो गोईंग थ्रू मल्टिपल थिंग्स. आणि जसं आता आपल्याला कळतं की अरे आपले पेरेंट्स हे पहिल्यांदाच करत आहेत ना, दे आर अलाउड टू मेक मिस्टेक्स. तसं मला असं वाटतं की आजी ही पहिल्यांदाच ते आयुष्य जगत होती. सो मला असं वाटतं की मे बी तिच्या दालनात एक तसं कॉर्नर असेल, एक किचन असेल आणि ते डायनिंग टेबल असेल, ज्यावर आम्ही जेवता जेवता तिच्याबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल बोलू की तुला नक्की काय वाटलं आणि तुला जे वाटलं ते ठीक आहे, तुला वाटू शकतं. आणि भरत सरांचं दालन असेल, त्यात तर अर्थात म्हणजे त्यांचं सगळं काम असेल, कारण ते स्वतः खूप चांगले फोटोग्राफर होते, खूप ही वॉज अन अचीवर. आणि त्यांच्या कुत्र्यांचे फोटो असतील. त्याच्या फॅमिलीला मी भेटली आहे, त्यांचं अख्खं फॅमिली पोर्ट्रेट असेल. ही वॉज व्हेरी क्लोज टू देम, लव्ह देम व्हेरी मच. आणि मला असं वाटतं आम्ही सगळे जे चिवांड मुलं होतो क्लासमधली, बॅक बेंचर्स, त्यांनी इतकं प्रेमाने समजून घेतलं आणि आमच्या या रिबेलियस एनर्जीला चॅनलाइज करायला मदत केली. तर आमचे सगळ्यांचे वेडेवाकडे फोटो असतीलच त्यांच्या या दालनात. मला असं वाटतं की ते आणि खूप 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 सारी पुस्तकं असतील त्यांच्या घरी आणि त्यांच्या दालनात. आणि त्यांच्या दालनात 4 तासापेक्षा जास्त झोप ही म्हणजे त्याची परवानगीच नसेल. 4 तास झोपायचे आणि मग उठून वाचत बसायचे, काहीतरी बघायचे. सो मला असं वाटतं की हो, त्यांचं दालन असं रिच असेल. जबरदस्त. कसं वाटलं? मस्त वाटलं, सो स्वीट. नाईस. खूप सुंदर. तू 4 दालनं पण मांडलीस, व्यक्तिमत्व पण मांडलीस, आणि असं करता करता यू स्टार्ट पिकिंग ना की ह्याच्यात हे असं करत. व्हेरी नाईस. झकास. आज तू वेळात वेळ काढून आमच्याकडे वायफळ गप्पा मारायला, म्हणजे वायफळ आहे म्हणजे
फळ कशाला, चिंता करू नका फळाची, जर्नीत तुम्ही विश्वास ठेवा वगैरे असं म्हणणं आहे आमचं. तर त्याच्यात तू आलीस, गप्पा मारल्यास आमच्याबरोबर, तर आम्हाला खूप मजा आली. त्यासाठी खरंच धन्यवाद. थँक्यू. आणि लोकांना सांगायचं म्हणजे सखीचं जे काही काम आहे, तुम्ही हा एपिसोड बघताय तेव्हा असेल, नंतर भविष्यात पुन्हा बघताय एपिसोड तेव्हा असेल, जे काही सखी करते किंवा तिचं जे काही काम आपल्यासमोर येतं ते तुम्ही जाऊन नक्की बघा. जे काही ऑनलाईन ऑफलाईन जिथे आहे तिकडे जा आणि प्रेम द्या, कारण ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रेम देणं. ऑफकोर्स त्याच्यात मग आपले लायकिंग्स डिसलायकिंग जसं मगाशी म्हणाल तो ओपिनियन इज द नेक्स्ट स्टेप, पण पहिले सगळ्यांना चान्स देणं किंवा नवीन काय ते बघणं हे सगळं आपण करू शकतो आणि ते आपण दरवेळी करतो आणि तुम्ही चांगली लोक आहात हे मला माहिती आहे. तर ते आपण करूया. आणि ऑफकोर्स तिचं जे काय फॉलो वगैरे करतात ते लिंक्स आपण खालती टाकू, त्याची गरज लागणार नाही आहे पण आपण लिंक्स खालती ठेवून देऊ, म्हणजे ज्यांना काय तिचं वेगळं काम पाहायचं असेल तर ते जाऊन ते एक्सप्लोर करू शकतील. आणि आम्ही शेवटी एक शब्द देतो, रँडम कोणताही शब्द दे, म्हणजे जे लोक शेवटपर्यंत बघतात तो ते कमेंटमध्ये टाकतात, म्हणजे आपल्याला कळतं आणि शेवटपर्यंत बघितलं एपिसोड. काही झालं इझी टू टाईप. इझी टू टाईप हां, म्हणजे टाकतात. ससा 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 असं तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलं. किंवा सुखी टाका, सुब्रत सखी. सुखी टाका, सुखी ससा. हा, सुखी ससा. क्या बात आहे. नाईस, गेट टेस्ट. टाकून द्या. आणि तुम्हालाही धन्यवाद, मस्त आमच्या गप्पांचा भाग झालात, आम्हाला तुमच्या लिव्हिंग रूममध्ये यायची संधी दिलीत, त्याच्यासाठी तुमचंही खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना हा भाग इथे पूर्ण करून तुम्हा सगळ्यांना पुढच्या भागात आम्ही लवकरच भेटू. धन्यवाद. सी यू.